बम्बई भी उनके साथ में है और उनके विरुद्ध अगर देखा जाए तो श्रेयस कदम। नाउ इट्स बैटल इन बिटवीन कृष्णा सातपुते एंड श्रेयस कदम। बिग फाइट मैच होगा। देखिए मुख्तार जी कुरैशी इनको इस सम्मान से यहाँ पर नवाजा जा रहा है, प्लेयर ऑफ द डे। कल के पूरे दिन में जिनके बल्ले ने कहर ढाए गेंदबाजों के ऊपर, हाफ सेंचुरी पहले ही मैच में उनके बल्ले से हमें यहाँ पर देखने मिली। हालांकि वो हाफ सेंचुरी भी कुछ ऐसे समय में आई जहाँ पर शायद उनका एक कैच छूटा था और उसके बाद गेंदबाजों के ऊपर उन्होंने कोई रहम नहीं किया, मुक्त संचार करते हुए नजर आए और क्या बढ़िया बल्लेबाजी उनके बल्ले से इस पूरे टूर्नामेंट में देखने मिली। तो चलिए दर्शकों से निवेदन है मैदान को खाली करना है। दोस्तों आपका सहयोग हमारे लिए काफ़ी अहम होगा और जितना आप जल्दी मैदान खाली करेंगे हम मुकाबले की शुरुआत उतने जल्दी यहाँ पर कर सकेंगे। तो बड़ी संख्या में आज भी बड़ी तादाद में दर्शक यहाँ पर मौजूद है, तो उन आए हुए सभी दर्शकों का हम तहे दिल से स्वागत करते हैं। आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी पुनश्च एक बार मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। कुर्ला प्रीमियर लीग 2024 पर्व 10व्या पर्वामध्ये मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। मैदानाची डागडुजी झाली आहे, संध्याकाळच्या सत्राला देखील सुरुवात झाली आहे। एक सामना, एक इनिंग देखील आपण या फ्लड लाईट्समध्ये पाहिल्या, परंतु आता थोडंसं चॅलेंजिंग या ठिकाणी असणार आहे। कृष्णा सातपुते स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे, संबंध महाराष्ट्रभर सातत्यानं भ्रमण करणारे हे खेळाडू आहेत आणि जिथे जाणार तिथे मात्र प्रेक्षकांची अलोट गर्दी त्या स्पर्धेला नेहमीच लाभलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे। खूप मोठा चाहता वर्ग आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये एक अपेक्षा असते, एक इच्छा असते की या खेळाडूबरोबर माझा देखील एक फोटो असावा आणि अगदी प्रत्येकाला कोणालाही नाराज केलेलं नाही आहे। आज काल आणि आज मिळून बरेचसे असे आमचे काही दर्शक राहिलेत की ज्यांनी कृष्णा सरांबरोबर सेल्फी घेताना आपण या मंचावरती पाहिलं आहे। खरं तर ज्यावेळेला तुम्ही लोकप्रियतेच्या उंच शिखरावरती असताना त्यावेळेला ते स्वतःमध्ये तो संयम आणणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं। तर सुरुवात करूयात। गोलंदाज आहे दीपक DPK। पहिला चेंडू स्विंग अँड मिस या ठिकाणी अपील आहे, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी। DPKला देखील माहिती आहे की ही विकेट सर्वाधिक महत्त्वाची आहे। पहिल्याच चेंडूवरती थोडासा चाणाक्ष बुद्धीचा वापर केलाय, दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षकाचा देखील या ठिकाणी रिॲक्शन ॲट द सेम टाइम येणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेला चेंडू बॅटला ब्रश करतो ना त्यावेळेला सर्वाधिक जवळ कोण असतो तर यष्टीरक्षक असतो। पहिला चेंडू निर्धावाला, याही वेळेला जोरकस फटका लगावण्याचा मानस, टेम्परामेंट, थोडंसं मी म्हणेन संयमानं खेळ मैदानावरती करणं गरजेचं आहे। आता रजनी क्रिकेटचा हा सामना आहे। दिवसाच्या क्रिकेटमध्ये थोडीशी आक्रमकता नेहमीच तुमच्या संघासाठी सर्वाधिक महत्त्वाची असते, परंतु फ्लड लाईट्समध्ये ज्यावेळेला तुम्ही फलंदाजी करता त्यावेळेला मात्र थोडासा टेम्परामेंट, संयम हा मैदानावरती तितकाच महत्त्वाचा असतो। यावेळेस जोरकस फटका, मिडल ऑफ द बॅट, हेड्स आउट ऑफ द पार्क। फ्लड लाईट असो किंवा सूर्यप्रकाश, कृष्णा सातपुते नावाचा ब्रँड मात्र मैदानावरती चमकतोय। येतोय 6 धावा, षटकार। प्रीमेडिटेड शॉट होता, अगोदरच मानस बनवलं होता। DPK सर्वोत्तम गोलंदाज कुर्ला पाटण संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। येस, तर या ठिकाणी पहा पुन्हा एकदा पारितोषिक आलंय आमचे सन्माननीय सलामबाई यांच्याकडनं मात्र पारितोषिक डिक्लेअर झालंय। इथून पुढे 3 चेंडू 3 षटकार 1500 रुपये, 6 चेंडू 6 षटकार तब्बल 5000 रुपये। क्या बात आहे, सलामबाईंचं देखील कौतुक आपण या ठिकाणी करूयात। यावेळेला ऑन साईडला चेंडू टार्गेट केलाय, येतोय 1 बाउन्स बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक दर्जेदार चौकार। टाळ्यांचा कडकडाट, चिट्ट्यांचा आवाज, सर्व काही आपल्याला पाहायला मिळतंय। कुर्ला प्रीमियर लीग 2024 10व्या पर्वामध्ये ही स्पर्धा खरं तर आक्रमण होणार, हल्ले होणार, प्रतिहल्ले होणार, प्रत्युत्तर पाहायला मिळणार। हॅलो, थरार क्रिकेटचा मात्र आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळणार। दीपक सारख्या फलंदाजावर यावेळेला मात्र केलाय वापर, घुटना टेक,
आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी कृष्णा सातपुते ब्रँडेड षटकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा ट्रेडमार्क शॉट आहे. ज्या ज्या वेळेला ऑन द नीज येतात ना त्या वेळेला मात्र गोलंदाजांना आसमान दाखवलं जातं आणि अगदी तोच फटका यावेळेला कृष्णाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार, 2 षटकार 1 चौकार. कमालीची सुरुवात. एकूण धावा धावफलकावरती 16. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र हल्ला बोल केला गेलाय, प्रत्युत्तर दिलंय. आणखीन एक जोरकस फटका, फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक येतोय. कमालीचे प्रयत्न पाहायला मिळाले मात्र यश हे मिळतंय फलंदाजाला. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. खरं तर चेंडूपर्यंत पोहोचले होते. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. चेंडू हाताने स्पर्श केला आणि सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 बॅक टू बॅक सिक्सेस आलेत. यानंतर मात्र जर पुढील षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला गेला, जो कृष्णा सातपुते सर स्ट्राईक करतील तर षटकारांचे हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे 1500 रुपयाचं पारितोषिक जिंकण्याची सुवर्ण संधी. आणि जर का 6 चेंडू 6 षटकार आले तर मात्र तब्बल 5000 रुपये जिंकण्याची संधी देखील या ठिकाणी आहे. एकूण धावांचा विचार केला पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती आल्या तब्बल 3 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं 22 धावा. मुंबई या फलंदाजाला मात्र मैदानाच्या आतमध्ये आज संधी दिली गेली आहे. ज्या प्रकारचा खेळ त्यानं 4थ्या 5व्या आणि 6व्या क्रमांकावरती केला, बढोतरी दिली गेली, प्रमोट केले गेले या खेळाडूला. आणि कृष्णा सातपुते सरांबरोबर ओपनिंग करण्याची संधी या युवा खेळाडूला मिळाली आहे. हेच तर खऱ्या अर्थानं प्रीमियर लीगचं प्रमुख मी म्हणेन की उद्दिष्ट आहे की युवा खेळाडूंना बढावा द्या, त्यांच्या कलागुणांना वाव द्या, त्यांच्या कलागुणांना सादर करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्या. आणि ते आदरणीय जय कुडाळकर साहेबांच्या माध्यमातून या विभागातील खेळाडूंसाठी केलं जातं आहे. आदरणीय इम्रान भाई यांच्या माध्यमातून केलं जातं आहे आणि सन्माननीय अनिलजी राठोड साहेब यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. एंटायर YCC ग्रुप कुर्ला यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटक क्रमांक 2. धीम्या गतीचा चेंडू होता. बम्मई ही इज ऑल्सो ऑन फायर. 6 धावांसाठी षटकार. खरं तर लेफ्ट आर्मर गोलंदाज आहेत आसिफ आणि आसिफ वरती देखील या ठिकाणी हल्ला बोल केला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून हा चेंडू क्रीजच्या खोलीचा खूप चांगला वापर आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि अशा प्रकारचे दर्जेदार खेळाडू जर तुम्हाला घडवायचे असतील ना, अगदी भारतीय क्रिकेट संघामध्ये देखील आपण पाहिलं जेव्हापासून IPL फॉलो केला अनेक खेळाडू आज जर आपण पाहिलं तर काही दिवसांवरती T20चा विश्वचषक देखील येतोय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फ्युचर कॅप्टन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं त्या रिंकू सिंगनं मात्र खूप काही कमवलंय IPLच्या माध्यमातून. खरं तर उद्याचे स्टार खेळाडू जर तुम्हाला मिळवायचे असतील ना तर अशा प्रकारच्या प्रीमियर लीगचं आयोजन, एक दर्जेदार प्रीमियर लीगचं आयोजन हे तुमच्या माध्यमातून सातत्यानं होणं गरजेचं आहे. इथे पंचांचा इशारा 22चा आलाय. अर्थातच बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाही आहे, परंतु धावा येणं गरजेचं आहे. पहा धावा कोणत्याही स्वरूपामध्ये येवो, धाव फलकावरती सातत्यानं धावा येणं गरजेचं आहे. आणि त्या धावा मात्र 22च्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. यावेळेस मिडल केलाय परफेक्टली टाइम. इट्स आउट ऑफ द पार्क. बंबईच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दर्जेदार बूम बूम षटकार. मी म्हणेन या कुर्ला नेहरू नगरला एक नवा बूम बूम आता पाहायला मिळालाय. बंबई बूम बूम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर या खेळाडूच्या नावापुढे आता हे देखील जरूर जोडलं जाईल विशेषण. कारण जो खेळाडू मैदानावरती चांगला खेळ करतो ना त्याच्या नावापुढे विशेषण जोडलं जातं. आणि तो विशेषण जसं आपण सूर्यकुमार यादवच्या समोर स्काय इज द लिमिट असं टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. आसिफवरती दबाव निर्माण केलाय. 6 4 6. आतापर्यंत या षटकामध्ये यावेळेला यष्टीरक्षकाला चेंडून चकावलंय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगल मात्र आली आहे. मुंबईनं या ठिकाणी मी म्हणेन जी जबाबदारी दिली होती, जे प्रमोट केलं गेलं होतं संघनायकाच्या माध्यमातून, त्या खेळाडूंना मात्र तशा प्रकारचा खेळ मैदानावरती साकारला आहे. खरं तर पहिल्या 2 सामन्यांमध्ये हा खेळाडू 4थ्या 5व्या आणि 6व्या क्रमांकावरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळायचा, ज्या ठिकाणी फारसं
काही करण्याची संधी नसायची, मोठे फटके खेळल्याशिवाय गत्यंतर नसायचं, परंतु त्याच्यामधील कलागुण ओळखले. कदाचित कृष्णा सरांचा देखील ओपिनियन याबद्दल घेतला गेला असेल आणि सरांनी देखील सांगितलं की या खेळाडूला आपण अप टू द ऑर्डर प्रमोट करू शकतो. थोडंसं इंजरी आपल्याला पाहायला मिळते खेळाडूला, जर्सी क्रमांक 34. तर जर या ठिकाणी खेळाडू अडचणीमध्ये असेल तर रिप्लेस केला जाऊ शकतो. 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये जाईल. आय थिंक त्या ठिकाणी थोडासा खेळाडू दुखापतग्रस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला रिप्लेस म्हणून नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मुज्जू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मुज्जू मिलार, मिलर म्हणून देखील ओळख आहे. क्या बात आहे. पण बेंच स्ट्रेंथ जर तुमची अशा प्रकारची असेल तर विचार करा संघाची बांधणी कशा पद्धतीने असेल. युवा खेळाडूला संधी मिळाली आहे. खरं तर प्रमुख खेळाडू घायाळ होणं आणि अगदी निर्णायक सामन्यामध्ये खरं तर कुर्ला स्पार्टन संघाने या ठिकाणी पहिले दोनही सामने जिंकले, त्यामुळे सेफ झोन मध्ये हा संघ आहे. इथे फुलर लेनचा चेंडू आहे, जो मोमेंटम पाहिला मिळाला पहिल्या 2 षटकांमध्ये, तिथे मात्र कुठेतरी ब्रेक थ्रू आलाय. आणि ब्रेक थ्रू कोणाचा तर कृष्णा सातपुते सरांना केलाय. क्लीन बोल्ड आणि फलंदाज गमावलाय. फलंदाजी करणाऱ्या कैफ 11 या संघानं. अगदी ब्रह्मास्त्र वेगवान गोलंदाजाचा आपण ज्याला पाहतो त्या प्रकारचा हा चेंडू फेकला गेलाय. गोलंदाज होते आसिफ, लेफ्ट आर्मर गोलंदाज. थोडंसं दिशा बदलली. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करत होते, यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी सलामबाई यांच्याकडनं मात्र पारितोषिक आलं या विकेटसाठी. तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आसिफ या गोलंदाजासाठी. कारण त्रिफळाची बात करणं कृष्णा सातपुते म्हणजे अभेद्य भिंत आणि ही भिंत मात्र भेदली आहे. यष्ट्यांचा वेध घेतलाय बॅट अँड पॅडच्या मधून. परफेक्ट इन स्विंगिंग ट्रो कशर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळालाय आणि यष्ट्यांचा वेध घेत असताना सलामबाई यांच्या माध्यमातून मात्र तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक या विकेटसाठी आलंय. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुनील खालच्या सुनील मैदानाच्या आतमध्ये आलेत. खरं तर ओपनिंग पेअरमध्ये सुनील यांना आपण ॲज अ ओपनर मैदानाच्या आतमध्ये पाहायचो. ह्यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा मानस. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, पॅडलाईनवरती चेंडू आदळतोय. षटक मात्र या ठिकाणी समाप्त होतं. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेलेत, कुर्ला स्पार्टन विरुद्ध कैफ 11 या 2 संघादरम्यानची ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला कुर्ला स्पार्टन संघानं. क्षेत्ररक्षणाला दिली पसंती, निमंत्रण दिलं कैफ 11 संघाला. एक महत्वपूर्ण सामन्यामध्ये 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 1 गडी बाद. धावा धावफलकावरती आल्यात 39 धावा. खरं तर पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावांचं हे षटक राहिलं. परंतु या षटकामध्ये सर्वाधिक महत्वाचं काय घडलं तर कृष्णा सातपुते सरांची विकेट आली आहे आणि इथून फाईट बॅक केला जाणार का. उर्वरित शेड्यूलमध्ये कशा प्रकारचा 2 षटकांमध्ये कशा प्रकारचा खेळ मैदानावरती होणार याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. कारण सुनील कडक लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि अगदी त्याच वेळेला युवा टॅलेंट बम्माई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बोम बोम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जबरदस्त फलंदाजी. पहिल्या 2 षटकांमध्ये 39 धावा. 19.5च्या सरासरीनं मात्र 39 धावा धावफलकावरती आल्यात. एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला, थोडासा इंजरी वेळ त्या ठिकाणी दवडला गेला आणि तिथून जे कॉन्सन्ट्रेशन होतं ना ते कॉन्सन्ट्रेशन मात्र कुठेतरी हरपलं. अगदी व्हेरी नेक्स्ट डिलेव्हरी. अगदी IPL मध्ये पण आपण पाहिलं टेस्ट स्ट्रॅटेजिक टाइमआउट नंतर काही ना काहीतरी बदल हा सामन्यामध्ये घडतो आणि तो बदल सामन्याच्या निकालावरती इफेक्ट करणारा बदल असतो. अगदी हा जो छोटासा ब्रेक झाला ना तिथे एकाग्रता कृष्णा सातपुते सरांची थोडीशी भंग झाली आणि त्यानंतर आलेला इन स्विंगिंग टो क्रशर यॉर्कर त्याला प्रत्युत्तर देऊ शकले नाही आहेत. बॅट इन टाइम खाली आला नाही आहे आणि एक महत्त्वाची विकेट इथे मात्र मिळवली ती कुर्ला स्पार्टन या संघानं. यावेळेला ऑन साईडला टार्गेट केलं आहे. क्षेत्ररक्षक जरूर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. सीमा रेषेच्या आतमध्ये हा चेंडू अडवला गेलाय. सिंगल मात्र आली आहे. इथून एक पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न असेल. खरं तर हे
दोनही खेळाडू ओळखले जातात अकॉर्डिंग टू द सिच्युएशन फलंदाजी करण्यासाठी. एकीकडे यंग टॅलेंट आहे, दुसरीकडे मी म्हणेन या विभागाने सातत्याने विविध स्पर्धाच्या माध्यमातून मिस्टर कन्सिस्टन्स सुनील खडक लेफ्टी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. फ्लड लाईट्समध्ये सुरू असणारी ही लढत षटक क्रमांक 3 आहे. 5 क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेलगत बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतात. उर्वरित 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये यष्टीरक्षक आणि गोलंदाज. यावेळेला राऊंड द विकेट मारा, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय आणि काय कमालीचं एक्झिक्युशन, काय जबरदस्त फटका. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. सुनील अर्थातच कडकच्या बॅट मधून येतोय एक कडक षटकार. या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात 46 धावा. अर्धशतकाच्या उंबरड्यावरती हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती बंबाईने सिंगल घेतली, स्ट्राईक दिली. फलंदाज डावकुऱ्या हाताचा सुनील याला, आणि सुनीलनं फील्ड प्लेसमेंट पाहत असताना काय कमालीचं एक्झिक्युशन पाहायला मिळालंय. टॅलेंटेड क्रिकेटर आहे, अकॉर्डिंग टू द सिच्युएशन फलंदाजी करण्यामध्ये माहीर खेळाडू आणि अगदी त्याच प्रकारचा खेळ मैदानावरती साकारत असताना यावेळेला शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता. अगदी त्याच्या उजव्या बाजूने हा चेंडू काढलाय. क्षेत्ररक्षकाकडून होतीये चूक आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी या चौकाराबरोबरच सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होतंय. 50 धावा धावफलकावरती लागतायत त्या कैफ 11 संघाचा. चौथ्या षटकाचा माफ करा, या ठिकाणी तिसऱ्या षटकाचे 3 चेंडू झालेत आणि तब्बल 50 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 39 धावा धावफलकावर आल्या होत्या. 19.5 ची सरासरी आपण पाहिली, परंतु कृष्णा नावाचं वादळ मैदानावरतून शमवल्यानंतर पुन्हा एकदा तोच वादळी खेळ मैदानावरती साकारत असताना सुनील स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र यंग टॅलेंट अपकमिंग रायझिंग स्टार बंबाई मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑनसाईडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपरली टाइम चेंडू होत नाहीये. गरंगळत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू अडवला जातोय. सिंगल मात्र धावफलकावरती. एकेरी स्वरूपाच्या धावेनं धावसंख्या पुढे सरकली जाते. 51 या धावसंख्येपर्यंत मजल मारली जाते आणि 51 धावा नॉट अ बॅड स्टार्ट. मी म्हणेन 100+ हे पहिलं टार्गेट असणार आहे. एनिथिंग अराउंड 100 किंवा 100+ या मैदानावरती फ्लड लाईट्समध्ये नक्कीच पाहिल्या जातील. आणि ज्यावेळेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात ना, त्यावेळेला मैदानाचा अचूक अंदाज बांधतात. यावरती किती धावा सेफ आहेत हे टार्गेट सेट केलं जातं, परंतु अनस्टॉपेबल बूम बूम बंबई यावेळेला मात्र आणखीन एक बिग हिट. 6 धावांसाठी लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय. 6 धावांसाठीचा हा षटकार. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर या खेळाडूच्या नावापुढे आता विशेषण जोडलं जाणार, कारण ज्या प्रकारची फलंदाजी हा खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. बंबाई लोकल स्टार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जो विश्वास दर्शवला गेला संघनायकाच्या माध्यमातून, संघ सहकार्यांच्या माध्यमातून, आणि त्या विश्वासाला मात्र विश्वासार्थ फलंदाजी करत असताना एकंदर पाहिलं तर बंबाईच्या बॅटमधून आतापर्यंत 6 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि 19 धावांचं योगदान या इनिंगमध्ये त्यानं साकारलंय. नाबाद 19 धावा, 3 षटकार, 1 सिंगल, 6 चेंडू. 300च्या स्ट्राईक रेटनं हा खेळाडू मात्र 300 पेक्षाही जास्त च्या स्ट्राईक रेटनं मात्र हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळी साकारतोय. यावेळेला पंचांकडे अचाळभूत नजरेनं पाहिलं गेलं. गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. अमिल यांच्या हातामध्ये आता मात्र चेंडू सोपवला गेलाय. षटक समाप्त होत आहे. तिसरं 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती मात्र 57 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 57 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मात्र या 57 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. कमालीचा खेळ हा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर कृष्णा सातपुते सरांची विकेट आल्यानंतर असं वाटलं की गोलंदाज संपूर्ण ताकदीनिशी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांवरती हल्लाबोल करतील, परंतु अगदी त्याच्या विपरीत चित्र आपल्याला पाहायला मिळालं. सुनील अर्थातच कडक लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये, त्यानं देखील
निर्णायक क्षणाला महत्त्वाची फटकेबाजी त्याच्याही बॅटमधून आली. 4 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. षटकार चौकाराच्या मदतीनं 11 धावांचं योगदान राहिलंय. परंतु सर्वांना प्रभावित करणारी फलंदाजी ज्यानं मैदानावरती साकारली ना, तो बम्माई अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. गोलंदाजीमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आहेत श्रेयस कदम. विजयाच्या दिशेने जर तुम्हाला अग्रेसर व्हायचं असेल तर मात्र दबाव हा गोलंदाजीच्या माध्यमातून निर्माण करावा लागेल. कारण ज्या प्रकारची फलंदाजी मैदानावरती झाली आहे, 57 धावा धावफलकावरती आल्यात. अवघ्या 3 षटकांमध्ये या 57 धावा धावफलकावरती आल्यात. त्यामुळे जो दबाव आहे तो दबाव आपल्याला फलंदाजी करत असताना फलंदाजांचा दबदबा आपल्याला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती पाहायला मिळते. परंतु श्रेयस मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि श्रेयस नेहमीच आपलं कॉन्ट्रीब्युशन देताना संघासाठी पाहायला मिळालंय. मग ती गोलंदाजी असो फलंदाजी असो. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, धीम्या गतीनं चेंडू फेकला, बॅट अगोदर निघून गेला. त्यानंतर मात्र चेंडू आलाय. यष्टीरक्षकानं आपली कामगिरी चोख बजावली आहे. ट्वेल्थ मॅन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कारण साकिब इंजर्ड झाले होते. इन बिटवीन फिल्डिंग यावेळेस पहा प्रयत्न चांगला होता, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स, डीप मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी मच निडेड बाउंड्री. या ठिकाणी चौकार आलाय. चौकारानं संघ पुढे सरकत असताना 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर श्रेयस वरती देखील हल्ला बॉल केला जातोय. इथे कोणत्याही गोलंदाजाला सन्मान नाही. इथे केवळ आक्रमण आक्रमण आणि आक्रमण हा निर्धार करूनच कैफ 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्त्वपूर्ण लढत आहे आणि या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आपल्याला हा संघ मैदानावरती एक महत्त्वाचा सामना खेळताना जरूर पाहायला मिळतोय. कुर्ला स्पार्टन विरुद्ध कैफ 11 या दोन संघादरम्यानची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 61 आणखीन एक चांगला चेंडू आहे. स्विंग अँड मिस पद्धतीचा हा फटका होता. तर अभी 11 येस 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 तर अभी 11 कुर्ला स्पार्टन्स हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाचा या ठिकाणी खेळ मैदानावरती सुरू आहे. श्रेयस आतापर्यंत कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चौकार जरूर आलाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न खूप चांगले होते. थोडासा जो फ्लाइंग स्टार्ट मिळाला होता पहिल्या 2 षटकांमध्ये, तब्बल 39 धावा धावफलकावरती आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये धावगतीचा आलेख कुठेतरी खाली येताना पाहायला मिळाला आणि चौथे षटक येऊपर्यंत हा आलेख आणखीनच कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न श्रेयसने केलाय. खरं तर हेच करायचं होतं श्रेयसला. अभी 11 स्पार्टन संघासाठी यावेळेला मात्र जोरकत फटका लगावण्याचा मानस. इट्स अ वाईड बॉल. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. एनिथिंग आउटसाइड द लेग स्टंप इट इज कॉल्ड वाईड. खरं तर हा ॲडव्हान्टेज फलंदाजांसाठी आहे. परंतु गोलंदाजांसाठी काय तर रीच वाईड. उजव्या यष्टीच्या बाहेर जितका फलंदाज शफल करेल तितका वाईडची रेंज वाढवली जाईल. हा सर्वाधिक महत्त्वाचा नियम आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला आणि तोच नियम टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील वापरला गेला. चेंडू खूप चांगला होता. अगदी एक वेळ असं वाटलं की डाव्या यष्टीला हा चेंडू स्पर्श करून जाईल की काय, परंतु बॉडी लाईन अटॅक करणं हे कुठेतरी महागात ठरतंय आणि हा अवांतर चेंडू मात्र धावफलकावरती धाव देऊन जातोय. तर या ठिकाणी ज्या पिलर्सवरती आमचे कॅमेरामॅन्स आहेत, ज्या पोलवरती आमचे कॅमेरामॅन्स आहेत, तिथल्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण थोडंसं बाजूला व्हायचं मित्रांनो, कारण कॅमेरा हलतोय त्यामुळे व्ह्यू क्लिअर येत नाहीये. यावेळेला जोरकस फटका लगावला गेलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत झेलच्या खाली. कंप्लीट केला जातोय झेल आणि विकेट नंबर 2. अर्थातच फलंदाज बम्माई बूम बूम मैदानाच्या बाहेर. दुसरी विकेट या ठिकाणी गमावली गेली आहे. फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिल्यानंतर बम्माईकडनं आता अपेक्षा वाढल्या होत्या, परंतु निर्णायक क्षणाला
थोडंसं संयमानं खेळ करणं देखील कधी कधी तुमच्या संघासाठी सर्वाधिक महत्त्वाचं असतं. अभि 11 कुर्ला स्पार्टन संघाला मात्र मिळतं यश. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. युवा खेळाडूचा खरं तर या ठिकाणी एक अग्निपरीक्षा होती आणि या परीक्षेमध्ये आपली प्रतिभा आपली गुणवत्ता दाखवत असताना कमालीचा खेळ मात्र बम्माईनं या मैदानावरती साकारलाय. नवीन फलंदाज अली मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. जर्सी क्रमांक 13 कैफ 11 संघासाठी. खरं तर बॅट बदलण्याचा निर्णय तिथे सुनील या बॅट्समॅनना देखील घेतला होता. 2 महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी गमावले गेलेत. बोथ द ओपनर्स आर नाव इन टू द डगआउट. दोनही सलामीचे फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतात आणि 2 फलंदाज मिडल ऑर्डरचे मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच सुनील कडक मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या जोडीला मात्र अली आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालाय. 4 षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. खरं तर आणखीन एक चांगला चेंडू आहे इथे मात्र यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं. कालच्या संपूर्ण दिवसभरातील प्लेअर ऑफ द डे या पुरस्कारानं ज्या खेळाडूला सन्मानित केलं गेलं मुख्तारबाई आपल्याला ऑनस्क्रीन यावेळेला पाहायला मिळतात यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 2 गडी बाद तब्बल 63 धावा. एक फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिली आहे आणि या सत्राच्या 4 षटकांमध्ये नक्कीच काय घडणार आणि काय बिघडणार याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिल्यात. आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये 148 हा हायेस्ट आहे. परंतु आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर 140 हा हायेस्ट आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालाय. प्रत्येक दिवसाचा लेखाजोखा आमच्या समिती या ठिकाणी डॉक्टर सय्यद हकीम जोडले गेलेत आणि त्यांच्याच समवेत जर आपण पाहिलं तर आणखीन एक चांगली साथ आपल्याला मिळाली आहे. शोएब यांचं देखील खूप मोलाचं आणि महत्त्वाचं या स्पर्धेला योगदान राहिलंय ॲज अ स्कोरर. कारण या ठिकाणी समालोचक म्हटलं तर त्याच्या पाठीचा कणा म्हणजे स्कोरर असतात, गुणसंख्यांक लेखक असतात. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. षटक क्रमांक 5 मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजीच्या भोगल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज अमिलच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेलाय. DPK अमिल, आसिफ, अमिल, श्रेयस आणि त्यानंतर पुन्हा एकदा अमिल. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. कदाचित पॅडला हा चेंडू ब्रश करून गेलाय की काय पंचांकडे आचाळभूत नजरेनं पाहिला गेलाय. इथे स्क्वेअर लेग पंचांची मदत घेतली जाईल. चला खेळाडूंना विनंती आपण जायचं नाहीये. पंचांना डिसिजन घेऊ द्या. एकूण धावा धावफलकावरती आहेत 63. पंचांना निर्णय घेऊ द्या प्लीज. पंच आपल्या निर्धारित जागेवरती जातील आणि त्यानंतर मात्र डिसिजन येईल. येस इट्स अ वाईट बॉल. कोणत्याही प्रकारे या ठिकाणी चेंडू स्पर्श झालेला नव्हता हे कन्फर्म केलं स्क्वेअर लेग पंचांकडून. खरं तर फ्लड लाईट्समध्ये या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या नजरेच्या माध्यमातून पकडणं हे थोडंसं मी म्हणेन की कठीण असतं, आव्हानात्मक असतं. चला मुख्तार सर या. पंचांचा निर्णय आलाय आणि पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. नो फर्दर डिस्कशन विथ अंपायर प्लीज. चला मुख्तार सर, श्रेयस सर, सामना सुरू करण्यासाठी आपण आवश्यक त्या सूचना करायच्या आहेत. इट्स अ वाईट बॉल. DPK चला. अंपायर्स रिव्ह्यू असेल, प्लेयर्स रिव्ह्यू नसणार आहे. आणि इथे कन्फर्म दिलंय सरांनी, ऑन फील्ड हा डिसिजन दिलेला आहे. त्यामुळे नो फर्दर डिस्कशन विथ अंपायर्स प्लीज. सो इट्स अ वाईट बॉल. एक धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. 64 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर 4 ओव्हर. यावेळेला टाकोट टप्प्याचा चेंडू होता आणि अक्षरशः भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सुनीलच्या बॅटमध्ये देतोय आणखीन एक कडक षटकार.
70 या धावसंख्येपर्यंत मजल मारली जाते. खरं तर आजच्या संपूर्ण दिवसभरातील सर्वोच्च धावसंख्या 140, या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या ही 148 आणि या स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 86 जी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. चेंडूवरती इतका जोरकस प्रहार केलाय की तो अगदी मैदानाच्या बाहेर हरवलाय. इतका जोरकस फटका होता. कधी कधी जो मोमेंटम आहे तो गोलंदाजी करणाऱ्या संघाचा सुद्धा हरपलेला आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगलं कमबॅक श्रेयसनं गोलंदाजीच्या माध्यमातून केलं होतं. जो धावांचा वाढता आलेख होता त्या आलेखाला कुठेतरी मर्यादित राखण्याचा प्रयत्न त्यानं आपल्या षटकामध्ये केला. परंतु मध्ये जो वेळ घेतला गेला एका डिसिजनवरतून त्यानंतर मात्र सुनीलला पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेशन करण्याची संधी मिळाली आणि सुनीलच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या इम्पॅक्टफुल असतात मैदानाच्या आतमध्ये. अगदी त्याच वेळेला पाहिलं तर एक खेळाडू इंजर्ड झाला. जो मोमेंटम होता जो रिदम होता कृष्णा सरांचा तो कुठेतरी ब्रेक झाला आणि त्यानंतर बॅट अँड पॅडच्या मधून इनस्विंगिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आसिफचा, ज्यानं विकेट प्राप्त केली. म्हणजे हे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना ते इम्पॅक्टफुल असतात आणि सामन्याच्या निकालावर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये असतात. या ठिकाणी जर पाहिलं तर कदाचित गोलंदाजाला सूचित केलं जात आहे इट्स 1 फॉर द ओव्हर. म्हणजे इथून पुढे तुम्हाला बाउन्सर गोलंदाजी करता येणार नाही. आणि जर का असा प्रयत्न झाला अबोव शोल्डर हाईट जर एखादा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तर दॅट विल बी कॉल्ड वाईट, नो बॉल. यावेळेला फुलर लेंथचा चेंडू होता. ड्रायव्हिंग लेंथला प्रॉपर टायमिंग नाही आहे. बॅटीचा टो एंड हिट केलाय, इनर एज घेतलाय आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मात्र सिंगल ही धावफलकावरती अंकित केली जाते. या सिंगलनं थोडासा धावगतीचा जो ओघ होता तो आता कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावा धावफलकावरती 71. 71 हे लक्ष देखील फार छोटं नाहीये मित्रांनो. 71 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. तर याला कॅरी फॉरवर्ड कशा पद्धतीने केलं जाते अंतिम 3 षटकांमध्ये हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. 71 रन्स ऑन द बोर्ड. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला शॉर्ट पॉईंटला 30 यार्ड सर्कलला घेतलं जात आहे आणि जो क्षेत्ररक्षक वाईडिश थर्ड मॅन रिझनमध्ये होता अर्थातच बॅकवर्ड पॉईंटला होता त्या क्षेत्ररक्षकाला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये घेतलं जात आहे. अर्थातच गोलंदाजाची लाईन कारण लॉंग ऑफ खुला आहे, लॉंग ऑन खुला आहे, त्यामुळे मिडल अँड ऑफ ही गोलंदाजाची लाईन असणार आहे हे ओळखलंय आता अली स्ट्रायकिंग एंडवरती. पहा ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होतं त्याच पद्धतीची लाईन या ठिकाणी पाहायला मिळाली. आउटसाईड द ऑफ स्टंप चेंडूचा मारा आहे. अकॉर्डिंग टू द फील्ड ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करताना त्यावेळेला इम्पॅक्टफुल गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर डीप एक्स्ट्रा डीप स्क्वेअर लेगमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अभि कुर्ला स्पार्टन या संघानं मात्र खूप चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या 3 षटकांमध्ये सामना अगदी तुमच्या विरोधामध्ये होता, परंतु मागील 2 षटकं जर आपण पाहिली तर सामन्यामध्ये मात्र खूप चांगला कमबॅक पाहायला मिळाला. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. मिडल अँड ऑफ ही गोलंदाजीची लाईन आपण प्रेडिक्ट केली होती आणि त्याच लाईनवरती गोलंदाजी करत असताना यावेळेला थोडासा चेंडू क्लोज टू द बॉडी ठेवला. शरीराच्या दिशेनं चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. फुलर लेनचा हा चेंडू होता. षटक या ठिकाणी समाप्त होत आहे 5वं आणि धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 73 धावा. बॅट बदलण्याचा निर्णय पुन्हा एकदा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. थोडासा त्याच्या हातामध्ये असणारा जो बॅट आहे ना त्या बॅटपासून थोडासा नाखुश आहे. मगाशी देखील त्यानं बॅट बदलला, निर्णय घेतला आणि अगदी आज जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक खेळाडूच्या किटमध्ये आपल्याला कमीत कमी 4 ते 5 बॅट या नक्कीच पाहायला मिळतात. जिथे खेळाडू सोबत बॅट्स कॅरी करतात त्यामध्ये काही हेवी वेटच्या बॅट्स असतात, काही लाईट वेटच्या बॅट असतात. अकॉर्डिंग टू द सिच्युएशन तुम्हाला कशा प्रकारची फलंदाजी करायची आहे या प्रकारे बॅटचं कलेक्शन आज आपल्याला प्रत्येक खेळाडूच्या किटबॅगमध्ये पाहायला मिळतं. आणि इथे सुनीलचा जर विचार केला तर एक डिस्कशन देखील ओमी आणि सुनीलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं तर काही महत्त्वपूर्ण टिप्स या ठिकाणी दिल्या जातात. अली आणि सुनील हे 2 खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पाण्याची मागणी देखील ॲट द सेम टाइम मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती.
एक महत्त्वपूर्ण मेसेज आलाय. 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय 73. बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये हा आपण पाहिलं तर करंट रन रेट आपल्याला आता आलेला पाहायला मिळतोय. परंतु इथून देखील 100+ हे टार्गेट सेट केलं जाऊ शकतं. या टार्गेटचा सर्वप्रथम तुम्हाला विचार करावा लागेल की मैदानावरती धावफलकावरती प्रतिस्पर्धी संघाची स्ट्रेंथ काय आणि अकॉर्डिंग टू दॅट स्ट्रेंथ तुम्हाला टार्गेट किती सेट करायचं आहे आणि जे काही तुम्ही टार्गेट सेट करणार ते टार्गेट डिफेंड करताना तुमचा खेळ कशा पद्धतीचा व्हायला पाहिजे या सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन मागे बसणारी जी मॅनेजमेंट टीम आहे, जी टेक्निकल टीम आहे, ते सर्व या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करतील. कारण इतकी मोठी स्पर्धा ज्यावेळेला तुम्ही करता प्रत्येकाची एक भूमिका असते. टीम मॅनेजरचं काम असतं खेळाडूंचं व्यवस्थितपणे व्यवस्थापन करणं, टेक्निकल टीमचं काम असतं. तुमच्या काही चुका मागील सामन्यामध्ये झाल्या त्या चुकांवरती तुम्ही कशा पद्धतीनं तोडगा काढू शकता, कोणत्या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायच्या नाही आहेत. ज्यावेळेला मी म्हणेन टेनिस क्रिकेट विश्वाचा कोहिनूर म्हणून ज्या खेळाडूची आपण या ठिकाणी नेहमीच उल्लेख करतो त्या खेळाडूचा जो अनुभव आहे तो अनुभव देखील त्या ठिकाणी वापरला जातो. सिनियर खेळाडूंचा मी म्हणेन की ओपिनियन तिथे घेतला जातो. बऱ्याचशा गोष्टी घडतात. आपल्याला केवळ ह्याच गोष्टी समजतात की मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आहे, बॉलर आहे, रन येत आहेत, सिक्सर येतोय, चौकार येतोय, परंतु त्या पाठीमागच्या या ज्या सर्व गेम प्लॅनिंग्स आहेत ना त्या देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. सिंगल आली आहे पहिल्या चेंडूवरती. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज श्रेयस कदम आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि सांघिक 6वं षटक हाताळत असताना. खरं तर एक कानमंत्रणा आली असेल की श्रेयस हे स्पेलमधलं दुसरं षटक आहे, हे जास्त धोका पत्करायचा नाहीये आणि यानंतर जे 2 षटकं येतील त्या 2 षटकांमध्ये थोडासा गेअर शिफ्ट करायचं आहे, आक्रमण करायचं आहे किंवा हा मॅसेज या ठिकाणी होमीच्या माध्यमातून मैदानावरती आला असेल. परंतु अली आणि कडक लेफ्टी पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. अगदी हळूवारपणे चेंडूवरती यायचं होतं, चेंडू अडवायचा होता आणि चेंडूची फेकी करायची होती. परंतु असं म्हणतात ना की इथे सहज अडवता येणारा चेंडू मिस केलाय आणि जिथे 1 धाव असायला होती तिथे मात्र 4 धावा मिळत आहेत. या चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात 78 धावा. 6th ओव्हर इन प्रोग्रेस. 78 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आमची संपूर्ण फोर्स वन लाईव्हची टीम खरं तर कौतुक करावं लागेल. यावेळेला फटका फसलाय. इथे आक्रमण करण्याचा निर्धार केला. चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. झेल कंप्लीट केला जातोय आणि विकेट नंबर 3. तिसरा फलंदाज इथे मात्र बाद होतोय. अली बॅक टू द पॅव्हेलियन. तिसरा फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. खरं तर मोठा फटका खेळण्याचा मानस दाखवला गेला. क्लिअर कट मॅसेज होता की श्रेयसचं हे स्पेलमधील दुसरं षटक आहे. यानंतर येणारे गोलंदाज हे 4थ्या-5व्या क्रमांकाचे गोलंदाज असतील ज्यांच्यावरती हल्लाबोल केला जाऊ शकतो. कारण इथे जर पाहिलं तर डीपीकेचं 1 षटक आपल्याला पाहायला मिळेल. आसिफनं 1 षटक हाताळलंय, अमिलनं 2 षटकं हाताळली आहेत आणि श्रेयसनं 2 षटकं हाताळली आहेत. त्यामुळे एक गोलंदाज तुमच्या वाट्याला येईल आणि एका षटकामध्ये 20+ किंवा 22+ धावा जर धावफलकावरती आल्या तर इथून जे एक टार्गेट आपण ज्याचा वारंवार उल्लेख करतोय की 100+ किंवा अराउंड 120 त्या टार्गेटपर्यंत पोहोचलं जाऊ शकतं. पण तो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये सातत्यानं तुमचे निर्णय प्रत्येक वेळेला योग्य ठरतीलच असं नाही. काही वेळेला काही निर्णय योग्य ठरताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, काही वेळेला काही निर्णय फसलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकूण धावांचा विचार केला तर 78 धावा धावफलकावरती. न्यू बॅट्समन कम्स इन. ओमी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार आयकॉन खेळाडू या संघाचा ओमी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर आणखीन एक लेफ्ट हँडेड विस्फोटक फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. एका एंडनं गोलंदाजी होते, बिल्डिंग एंडकडनं या ठिकाणी मारा केला जातोय. श्रेयसचं कौतुक करावं लागेल. मी म्हणेन अगदी विपरीत परिस्थितीमध्ये हा सामना होता आणि काय कमालीचा खेळ इथे मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ज्या वेळेला चेंडू हातामध्ये घेतला श्रेयस कदमनं त्यावेळेला संघ हा अडचणीमध्ये होता. यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाही आहे, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येत आहेत. कंप्लीट केला जातोय झेल. ओमीला देखील परतावं लागेल. ओमकार बॅक टू द पॅव्हेलियन. 4था फलंदाज बाद. आयकॉन खेळाडू आणि झेल ज्यानं कंप्लीट केला
तो देखील तितकाच दबावामध्ये होता, कारण ओमीची विकेट होती आणि ही विकेट या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची होती. पण श्रेयस कदमचा स्पेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आत्तापर्यंत 3 विकेट्स त्यानं प्राप्त केल्यात. निर्णायक क्षणाला त्यानं गोलंदाजी केली. मागील षटकामध्ये जर पाहिलं तर 12 धावा देत 1 विकेट त्यानं बाद केला आणि या षटकात जर पाहिलं तर आत्तापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 5 धावा दिल्यात आणि 2 फलंदाज त्यानं तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. आपल्या स्पेलमधील अंतिम चेंडू घेऊन श्रेयस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बिल्डिंग एंडकडनं गोलंदाजी करतायत अभि कुर्ला स्पार्टन या संघासाठी. चला, खेळाडूंना विनंती, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. यावेळेला रोहन मैदानाच्या आतमध्ये RK जर्सी क्रमांक 99. खरं तर हे टार्गेट 99 पण म्हणता येणार नाही, 100+ टार्गेट या ठिकाणी लक्ष असेल डोळ्यासमोर. 78 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 78 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक 6 मैदानावरती सुरू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. आपल्या स्पेलचा शेवट कशा पद्धतीनं करणार? इथे विकेट येणार, षटकार येणार, चौकार येणार की डॉट बॉल येणार? अनेक प्रश्न, विचारांचं वादळ मनामध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या. परंतु मित्रांनो, कुठेही जाऊ नका. एक चित्तथरारक सामना मात्र तुमच्या भेटीला येतोय, कारण एकीकडे जर पाहिलं तर कृष्णा सातपुते सर आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र श्रेयस कदम. गोलंदाज यावेळेला मात्र जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न. स्पेलची शेवट विकेटनं केलाय, कारण इथे आली आहे आणखीन एक महत्वपूर्ण विकेट. 1 बिंग्स 2 हे नेहमीच आपण म्हणतो आणि इथे मात्र पाहायला मिळतंय की विकेट आली आहे शेवटच्या चेंडूवरती. स्पेल समाप्त केलाय. काय कमालीचा स्पेल राहिलाय. 2 षटक, 0 निर्धाव, 17 धावा, 11 धावा आणि तब्बल 4 विकेट. 2 षटक, 0 निर्धाव, 11 धावा आणि 4 विकेट. कमालीचा स्पेल या ठिकाणी राहिलाय. श्रेयस कदमनं मात्र कमबॅक करवून देणारी, पुनरागमन करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. एक वेळ असं वाटलं की 150+ धावा धावफलकावरती होतील का, ज्यावेळेला पहिल्या 3 षटकामध्ये 50+ धावा धावफलकावरती आल्या. आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू आपल्या हातामध्ये घेतला, सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि काय कमालीचा स्पेल हाताळला या अभि 11 अभि कुर्ला स्पार्टन या संघानं. आणि कमालीचा खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून करत असताना एक अष्टपैलू खेळाडू तुमच्या संघाचा आयकॉन खेळाडू असणं का महत्त्वाचं असतं याचं मूर्तिमंत उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं. गोलंदाजीमध्ये कंट्रीब्यूट केलंय. 2 षटक, 0 निर्धाव, 11 धावा आणि तब्बल 4 फलंदाज त्यानं तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. आणि प्रतिस्पर्धी संघ ज्यानं सुरुवात दमदार केली होती, परंतु शेवट आणि म्हणूनच आपण म्हणतो की सातत्य, कन्सिस्टंटली परफॉर्म मैदानावरती करणं हे सर्वाधिक चॅलेंजिंग असतं. परंतु अजूनही वेळ गेलेला नाहीये. षटक क्रमांक 7 DPKच्या खांद्यांवरती मात्र ही जबाबदारी दिली आहे. एक षटक मोठं आलं ना तर या सामन्यामध्ये 100+ ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळू शकते. यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. श्रेयस स्वतः वेगानं अगदी उस्मान पटेलची आठवण करून देणारा हा क्षण मैदानाच्या आतमध्ये. याच प्रकारचा खेळ मैदानावरती झाला होता आणि तिथे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या उस्मान पटेलनं मात्र कमालीचा झेल टिपला होता. कदाचित काही वेळापुरता आपल्याला असं वाटलं की श्रेयस देखील वेगानं चेंडूच्या दिशेनं झेपावला ना, असं वाटलं की हा झेल कंप्लीट केला गेला असता तर आजच्या दिवसातील हा आणखीन एक अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला असता. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तर या शब्दांना फारसं महत्त्व नसतं, परंतु सिंगल आली आहे, स्ट्राईक रोटेट झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर सुनील अजूनही आपल्या संधीची वाट पाहत आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर यावेळेला रशीद आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 7व्या षटकाचा खेळ सुरू आहे. थोडंसं शांत वातावरण चंबूमध्ये जरूर पाहायला मिळते. यावेळेला गॅपमध्ये चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न होतोय. ओळखतात की DPKचं देखील हे आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं षटक आहे. यानंतर एक षटक 20-22, 18 ते 20च्या दरम्यानचं जरी षटक आलं तरी देखील 100+ ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळू शकते. 80 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 80 धावा धावफलकावरती आहेत. आणि सुनील इथे मात्र हात खुले करावे लागतील. सुनील समोर पर्याय नाहीये.
कारण कडक मैदानाच्या आतमध्ये आहे, म्हणजे कडक शॉट येणार. यावेळेला येतोय कडकच्या बॅटमधून आणखीन एक स्वीट साऊंड ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क, 6 धावा, षटकार. जसा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला ना, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आपल्याला ऐकायला मिळाला आणि अगदी कानांना मी म्हणेन की आल्हाददायक हा असेल जो डगआउट आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी करणाऱ्या कैफ 11 संघाचा. षटकारानं कुठेतरी आत्मविश्वास बळावला असेल आणि फलंदाजी करताना तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे तर आत्मविश्वास. जो आत्मविश्वास श्रेयस कदमनं गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवला. जबरदस्त स्पेल त्यानं हाताळला. 2 षटकं, 11 धावा, 4 फलंदाज बाद. फलंदाजीचं कंबरडं मोडण्याचं काम त्यानं आपल्या स्पेलमध्ये केलं आणि आता बऱ्याच काळ शांत खेळी करणारा सुनील याला मात्र नावाप्रमाणे कडक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आणि तो कडक शॉट त्याच्या बॅटमधून आलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून हा षटकार पाहायला मिळालाय. उर्वरित चेंडूवरती आता दयामाया नाही, आता क्षमा नाही, आता शांती नाही. केवळ मैदानावरती आक्रमण आक्रमण आणि केवळ आक्रमण. गोलंदाज DPK मिस्टर KPL यावेळेला मात्र इनसाइड आउट खेळायचा होता. खरं तर टार्गेट होतं कव्हर आणि मिड ऑफच्या मधून हा चेंडू ढकलायचा. सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे. षटकारानंतर सेन्सिबल क्रिकेट, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला सुनीलच्या बॅटमधून. सिंगल मात्र या ठिकाणी आले. सिंगलनं संघ पुढे सरकला. 87 धावा धावफलकावरती येत आहेत. 100+ इथून कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. आजच्या दिवसभराचा विचार केला 140, 140 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या. कालच्या दिवसभरामध्ये पाहिलं तर 148 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या. कालच्या दिवसभरामध्ये 76 ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या. आजच्या दिवसभरामध्ये 86 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या. चेट्टूच्या बॅटमधून आज 86 धावा आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्या. काल ओमकार देसाई यांच्या बॅटमधून आपण 76 धावा पाहिल्या. काल अर्धशतकांची चिट्टूबाई यांच्या बॅटमधून आपण 86 पाहिल्या. यावेळेला बॅटीचा टो एंड हिट केलाय. खरं तर अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी शेवटच्या 2 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. 5व्या 6व्या नव्हे तर 7व्या 8व्या स्टंपावरती ही गोलंदाजी होती आणि तिथून मात्र बचावात्मक पवित्रा DPKचा पाहायला मिळाला. षटक समाप्त होते 7वं. 7 षटकांचा वजवेक हे संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 88 धावा. 88 रन्स ऑन द बोर्ड, 88 धावा धावफलकावरती. आणि आता ज्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन आपण माइंडमध्ये सेट केलं होतं ना, कारण 3 गोलंदाजांना आपली 2-2 षटकं पूर्ण केली आहेत. DPKनं 2 षटकं हाताळली आहेत, श्रेयसनं 2 षटकं हाताळली आहेत आणि अमिलनं 2 षटकं हाताळली आहेत. 7 ओव्हर 88. तर 7 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 88 धावा धावफलकावरती आहेत आणि ज्या गोलंदाजाला टार्गेट करायचं होतं ना, तो गोलंदाज आता तुमच्या समोर येईल. विकल्प काय असेल आणि फलंदाजी कशा पद्धतीने केल्या जाईल. कधी कधी आपले कॅल्क्युलेशन्स योग्य मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे आपण फेकले गेलेले जे फासे आहेत ना, ते कधी कधी योग्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 88 आफ्टर 7 ओव्हर. 7 षटकांचा खेळ झालाय. 88 धावा धावफलकावर आहेत. नाही घेतलं. 87 आहेत. सॉरी, करेक्शन आहे. शेवटच्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये, त्यामुळे 87 असतील. शेवटच्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव घेतली नाहीये. थोडंसं मिसकम्युनिकेशन या ठिकाणी झालंय आमच्या स्कोररच्या माध्यमातून. हॅलो, नमस्कार. मॅच मध्ये आहे सर. हो थोडा एक करतो, माझा टर्न संपेल आता. हॅलो. तर या ठिकाणी मात्र षटक क्रमांक 8 घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. विजय वर्मा, पहा विकल्प, आणि तो देखील विजय वर्मा. क्या बात आहे. कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी विजय वर्माने केली. आता थोडंसं आव्हान या ठिकाणी कठीण असणार आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. फलंदाज आक्रमक, सुनील स्ट्रायकिंग एंडला.
यावेळेला इनसाइड आउटचा फटका जरूर पाहायला मिळतोय. कलात्मकता, बॉडीचा शेप फोल्ड केला, त्यानंतर मात्र कमालीचा फटका पाहायला मिळाला. इथे मिसकम्युनिकेशन होतंय खेळाडूंमध्ये. सिंगल मात्र धाव फलकावरती. एकेरी स्वरूपाची धाव आली आहे. नाव इट्स 88 ऑन द स्कोर कार्ड. चला पुढील सामन्यात नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल. आमचे इम्रान भाईजान मैदानाच्या आतून आज मला वाटतं काल आणि आजच्या दिवसभरामध्ये पहिल्या आपण मंचावरती पाहतोय. खरं तर खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली गेली आहे. इम्रान भाई या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन ज्यांच्या माध्यमातून केलं जातं. खरं तर चालतं फिरतं मी म्हणेन एक कॉम्प्युटर आहे त्यांच्या दिमागामध्ये, एक एक्स्ट्रा चिप आहे आणि या सर्व ज्या गोष्टी आपण पाहतोय ना या पाठीमागचा मास्टर माइंड आहे. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. या ठिकाणी विकेट आली आहे. खरं तर सुनीलला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती ठेवणं हा मानस आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण कॅल्क्युलेट केलं होतं की 18-20 धावांचं एखादं षटक आलं तर 100+ आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. परंतु इथे काहीसं वेगळं चित्र मैदानावरती आलंय. कारण गोलंदाजीचं एक सर्वाधिक प्रभावी अस्त्र विजय वर्मा राखून ठेवलं होतं अंतिम षटकासाठी. ज्या गोलंदाजांना काल संपूर्ण दिवसभर 2-2 षटकं टाळली, तो गोलंदाज मात्र पाचव्या गोलंदाजाचा विकल्प म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम षटकाचा थरार या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. 88 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 88 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर सुनीलची बॅट इथून जरी मैदानाच्या आतमध्ये तळपली ना तर 4 चेंडूमध्ये देखील 100+ धावा या धावफलकावरती पाहायला मिळू शकतात. फक्त गरज आहे आत्मविश्वास स्वतःमध्ये जागृत करण्याची. आणि तो आत्मविश्वास एकदा का जागृत झाला की मात्र हा खेळाडू देखील मैदानावरती चांगला खेळ करू शकतो. विजय वर्मा आपली उपयुक्तता सिद्ध करत असताना, आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना कमालीची गोलंदाजी विजय वर्मा देखील अंतिम षटकामध्ये करतोय. खरं तर लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर मात्र लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. परंतु तरी देखील न डगमगता न घाबरता कमालीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. यावेळेला थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न, स्टान्स आपला बदलला, बॅटचा ग्रीप बदलला, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतोय हे दाखवलं आणि तिथून मात्र थोडासा दबाव पाहायला मिळाला गोलंदाजावरती. थोडीशी लाईन भरकटली आहे. इट्स अ व्हाईट बॉल. 89 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 89 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय, अनुभवतोय. अंतिम षटक मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज विजय पुन्हा एकदा या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू डाव्या एसटीच्या खरं तर डावखुरे हाताचा फलंदाज आहे. आउट ऑफ द मार्क या ठिकाणी चेंडू आपल्याला पिचिंग पाहायला मिळाले. हेच पंच दर्शवत असताना इट्स अ व्हाईट बॉल. आणखीन एक अवांतर चेंडू येतोय आणि या अवांतर धावेनं संघाची धावसंख्या 90 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 90 धावा धावफलकावरती आल्यात. 2 लगातार वाईड. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. जोरकस फटका फसलाय. दीपू आहेत आय थिंक जेलच्या खाली. इट्स आउट. आणखीन एक फलंदाज बाद. शेवटच्या षटकामध्ये 2 अवांतर चेंडू आले, 2 विकेट्स आल्या आणि 1 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर कॅल्क्युलेशन केलं होतं आपण शेवटच्या षटकामध्ये 18-20 धावांचं षटक. खरं 5वा गोलंदाज असेल ज्यावरती दबाव बनवला जाऊ शकतो. परंतु 5वा गोलंदाज जर तुमचा विजय वर्मा असेल ना तर मी म्हणेन तुमच्या गोलंदाजीची स्ट्रेंथ काय आहे हे नक्कीच समजतंय. कारण ज्या गोलंदाजानं काल संपूर्ण दिवसभर 2-2 षटकं हाताळली, तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक. इथे डिस्कशन सुरू आहे 2 फलंदाजांमध्ये. जर्सी नंबर 5 आय थिंक बिपिन मैदानाच्या आतमध्ये. सलमान नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत, बिपिन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जाणार हे सर्वाधिक महत्वाचं. इट्स अनदर वाईड.
थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी. पण हात खुले करण्याची कोणत्याही प्रकारची संधी द्यायची नाही आहे. कारण ज्या ज्या वेळेला चेंडू रडारमध्ये मिळेल ना त्या त्या वेळेला अगदी 9व्या 10व्या आणि 11व्या क्रमांकाचा फलंदाज देखील षटकार मारू शकतो हे विजयला देखील माहीत आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांची बांधणी केली गेली त्या त्या संघामध्ये समाविष्ट खेळाडू हे त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावरती प्रत्येक खेळाडूला संघामध्ये स्थान दिले गेले. अंतिम षटकामध्ये मात्र थोडासा तर इथे मात्र आपण पाहतोय थेट फेकी होते नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि फलंदाज बाद. अंतिम षटकामध्ये थोडासा मी म्हणेन या सामन्यावरचा जो पकड होता ते ढिली होताना आपल्याला पाहायला मिळेल KF11ची. एकूण विकेट्स आल्यात 8 आणि धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतो 91. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि खालीद आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. कारण विकेट हा नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आलाय त्यामुळे खालीद असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला. थोडंसं शेवटच्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं ना खरं तर जिथून स्पेलला सुरुवात केली श्रेयसनं तिथून मात्र या सामन्यामध्ये मी म्हणेन कुठेतरी अग्रसर होताना हा संघ पाहायला मिळाला. म्हणून नेहमी आपण म्हणतो की परिस्थिती कोणती असो तुम्हाला स्वतःवरती आत्मविश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्या आत्मविश्वासानं श्रेयस कदमनं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली 2 षटकं 11 धावा आणि 4 फलंदाज बाद हा त्याचा स्पेल राहिला. आणि तिथून मात्र कमालीचा कमबॅक आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या 3 षटकांमध्ये 50+ धावा आणि नंतरच्या 5 षटकांमध्ये मात्र कमालीचा कमबॅक पाहायला मिळालं. यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे. शेवटच्या चेंडूवरती देखील बेती आहे. विजय मर्वाला सफलता. फलंदाज होतोय बाद. अंतिम षटकामध्ये आल्या धावा फक्त आणि फक्त 4 आणि धावा धावफलकावरती आपण पाहतोय 91 रन्स. विजयासाठी लक्ष्य आहे 92 धावांचं. क्रिकेटचा हे कुरुक्षेत्र आणि जिथे या 92 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती करतोय बदल मी थोडंसं थांबतोय. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा KPL 2024. आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू या जोडले जाऊयात प्रशांतजी पुजारी यांच्या समवेत. होता है बेटा बेटा होता है हाँ? पहली फुर्सत में निकल. The Bluetooth device is ready to pair.
डॉक्टर सईद आइए ऑपरेशन थिएटर में, कहाँ पे हो आप? डॉक्टर सर आइए, देखते हैं हमारे ऑफिशियल स्कोरर हमारे साथ जुड़ चुके हैं, हमारे आने वाले भविष्य के, यानी कि 1.5 साल के बाद जिन्हें MBBS डिग्री मिलने वाली है। और कुर्ला की काफ़ी बड़ी बात है कि अपने में रहने वाला अपना दोस्त आने वाले भविष्य में डॉक्टर बनेगा। और अभी अगर देखा जाए तो जिस उंगलियों से वो स्कोरिंग लिख रहा है, आने वाले भविष्य में उसी उंगलियों से चीर फाड़ भी करेगा आपकी। तो थोड़ा बच के, थोड़ा संभल के, अब भी कुछ मत बोलो, नहीं तो दवाई लेने जाओगे तो बिल फटेगा। तो ये थे हमारे डॉक्टर साहब जिन्होंने बहुत अच्छी मेहनत की है, नो डाउट दोस्तों, उनकी तारीफ जरूर करना चाहूंगा। पहले दिन से काफी अच्छा काम वो कर रहे हैं। डॉक्टर सईद जी का हम दिल से धन्यवाद व्यक्त करना चाहेंगे। ले चलते मैदान के अंदर दोस्तों, जहां पे 91 रन स्कोर चुके हैं और 92 रन जरूरत है दोस्तों। तर चला लवकर 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 सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल। चला प्रेक्षक वर्ग थोडंसं बाजूला व्हा, इथून बाजूला व्हा, कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जास्त आवाज नकोय प्लीज। चला सामन्याला मात्र होते सुरुवात। तर चला सामन्याला मात्र सुरुवात होते। 91 धावा स्कोर कार्डवरती आलेले आहेत आणि 92 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे। आणि प्रत्युत्तरा दाखल वन ऑफ द बेस्ट अँड ब्लास्टिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये आले। नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय की श्रेयस कदम, बांद्र्याचा ब्रँड अँबॅसेडर, कोलगेट ग्राउंडचा खेळाडू आता मात्र आलाय कुर्ल्यामध्ये। पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मुक्तार यांच्यासाठी। पहिला चेंडू इथे मात्र लॉफ केलाय, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून 6 धावांसाठी येतोय हा षटकार। कोण म्हणतं मित्रांनो मुक्तार जुना झालाय? मित्रांनो असं म्हणतात ना मित्रांनो, जेवढा जुना तांदूळ असतो त्याची चव अधिक चवदार लागते, असाच हा मुक्तार आहे। जेवढा जुना होत चाललाय तेवढा अधिक निखरू लागलाय आणि हलकासा ओव्हर पिच चेंडू याला मात्र लॉफ करून दिलाय। लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून 6 धावांसाठी येतोय हा दणदणीत असा षटकार। तर नक्कीच आसिफ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे आणि सांगतायत आम्हाला, आसिफ आम्हाला सांगतायत की मुक्तारचं खूप मोठं योगदान आहे माझ्या क्रिकेटिंग करिअरमध्ये। अजून एक मोठा फटका। चला आसिफ, तुमची मनशा होती अजून एक षटकार पाहण्याची आणि हा षटकार देखील पाहायला मिळतोय। तर नक्कीच आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूवरती आलाय 2 षटकार आणि मुक्तार मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय। कृष्णा देखील अक्षरशः मुक्तार बरोबर चर्चा करतायत। मुक्तार एवढ्या चांगल्या टच मध्ये आलायस, नक्कीच तुझी मुलाखत येणाऱ्या भविष्यामध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये होईल, त्यावेळेला देखील असाच खेळ जर का पाहायला मिळाला तर अधिक अधिक आनंद होईल। निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय यष्टनच्या पाठीमागे कृष्णा सातपुते यांना आपण पाहू शकता, स्ट्रायकर एंडवरती मुक्तार कुरेशी यांना पाहू शकता, नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय श्रेयस कदम यांना पाहू शकता, तर गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतोय बिपिन यांना पाहू शकता। बिपिन यांचा समाचार घेतलाय, 2 चेंडूंवरती 2 षटकार इथे मात्र पाहायला मिळालेत। बॅटीची आउटसाइड एज ही लाईन चांगली आहे, हा चेंडू चांगला आहे, पडल्यानंतर थोडासा कट होतोय चेंडू, नीटसा फलंदाज समजू शकले नाहीयेत। डॉट बॉलची झाली आहे सांगता आणि या डॉट बॉलने मात्र आपण पाहतोय की स्कोर कार्डवरती थोडासा ब्रेक लावलाय। 92 धावांचा पाठलाग करायचा आहे। पहिल्या सत्रामध्ये आसिफ, काय गोलंदाजी केली आसिफने। कृष्णाचा जो बोल्ड उडवलाय ना मित्र, असंच म्हणेन की ड्रीम होतं आसिफचं कदाचित कृष्णाचा बोल्ड उडवणं। आणि कम्मालीचा चेंडू राहिला आसिफचा आणि भरपूर सारे त्याचे जे चाहते वर्ग आहेत त्यांनी मात्र युट्यूबवरतून ती लगेच क्लिप कट केली आणि आपल्या स्टेटसला देखील ठेवली। नक्कीच आसिफचं कौतुक करावं लागेल, खूप चांगली गोलंदाजी राहिली आसिफची। आणि मागच्या वर्षी जेव्हा KPL 9 बरोबर आसिफ बरोबर बोलत होतो तर आसिफने सांगितलं होतं की मी आता रिटायरमेंट घेतोय क्रिकेटमधून, मी खेळणार नाहीये, परंतु KPL 10 मध्ये आला आणि गाजवलं त्याने।
तर निश्चित स्वरूपाने मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा रुख करूयात मित्रांनो. ज्या प्रकारे श्रेयस कदमच्या येण्याने मॅचला टर्न भेटला होता पहिल्या सत्रामध्ये, 3 षटकांमध्ये तब्बल 55 पेक्षा अधिक धावा स्कोर कार्डवरती आल्या होत्या. श्रेयसने हातामध्ये चेंडू घेतला आणि तिथून मात्र धावसंख्येवरती अंकुश लावला. आणि या मॅचमध्ये देखील बघा मुख्तारने सुरुवात जरूर करून दिली, परंतु त्यानंतर गोलंदाजाने आपलं ताकद दाखवली आहे, शक्ती प्रदर्शन दाखवलंय आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतो की मुख्तार बादून तंबूच्या आश्रयाला आलेत. नवीन फलंदाज मिस्टर KPL ज्यांना संबोधलं गेलंय आणि निश्चित स्वरूपाने या मैदानावरचा स्टार खेळाडू आहे, लोकल स्टार खेळाडू आहे. अर्थातच दीपक मैदानाच्या आतमध्ये आलाय. आग पाणी और दीपक से नाही खेळा करते. तर निश्चित स्वरूपाने इथे दीपक खेळणार की खेळवणार आणि का कृष्णा त्याला खेळवणार, या सर्व प्रश्नांचा उलगडा थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर येणार आहे आणि निश्चित स्वरूपाने एक चांगलं बॅटल आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. 5 चेंडूंचा होतो खेळ समाप्त. 12 धावा या आल्यात मित्रांनो स्कोर कार्डवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जागा भरून खेळण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र आपण पाहतोय की चांगला चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू. डॉट बॉलची झाली आहे सांगता. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. तर जरूर सर्व खेळाडू वर्गांचं, प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख प्रणेते आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय श्री जयजी कुडाळकर साहेब या संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेत आहेत. आणि नक्कीच आपण सर्वांनी जयजी कुडाळकर साहेबांचा आभार व्यक्त केलं पाहिजे. एक यंग डॅशिंग युवा नेतृत्व आपल्याला लाभलंय आणि सातत्याने युवकांसाठी काहीतरी करू पाहतोय हा चेहरा, याबद्दल नक्कीच आपण त्यांचा आभार व्यक्त केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर विशेष कौतुकाची गोष्ट अशी की या विकासाचा कायापलाट ज्यांच्या माध्यमातून केला गेला आणि ज्यांना मात्र संबोधलं गेलंय विकासाचा महामेरू कुर्ल्याचा, अर्थात मंगेशजी कुडाळकर साहेब यांचा देखील आपण आभार व्यक्त केलं पाहिजे, कारण की त्यांचा प्रमुख आशीर्वाद या संपूर्ण स्पर्धेला लाभला आहे आणि ज्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हे संपूर्ण आयोजन यशस्वी होते. इम्रान भाई असतील, त्याच्यानंतर समीर भाई असतील, जमान भाई असतील, त्याचबरोबर आपले राठोड साहेब, अनिलजी यांचा आपण सर्वांनी आभार व्यक्त केलं पाहिजे, कारण की एक सुंदर आणि अतिशय देखणी अशी क्रिकेटची स्पर्धा आपण सर्वजण इथे एन्जॉय करतोय. पहिल्या षटकाचा झाला खेळ समाप्त आणि 12 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती नॉन स्ट्रायकर एंडवरती जो भरपूर वेळ झाला वाट पाहत होता फलंदाजीची, तो श्रेयस आता आलाय स्ट्रायकर एंडवरती. थंडर बॅटचा ब्रँड अँबॅसिडर आहे. थंडर बॅट ओळखली जाते ब्लास्ट करण्यासाठी आणि श्रेयसने प्रत्येक मैदानावरती हा ब्लास्ट करून दाखवलाय. द ब्लास्टिंग बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय समोर श्रेयस. पहिला चेंडू इथं मात्र बघा भन्नाट वेग मात्र पाहायला मिळालाय. निश्चित स्वरूपाने गोलंदाजच्या मार्कवरती आलेले आहेत गोलंदाज मुजीब देखील सांगताय श्रेयसला, तुम्ही जरी मोठे खेळाडू असाल, हे मैदान आमचं आहे आणि या मैदानावरती तुम्हाला शांत ठेवण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करू. तर बघूयात हे प्रयत्न कितपत यशस्वी होतील. श्रेयसला जास्त काळ शांत ठेवणं हे कदाचितच सध्या सोपं असेल, कारण की खूप चांगल्या लयमध्ये तो खेळतोय, चांगल्या फॉर्ममध्ये आहे तो मित्रांनो. आणि या मॅचमध्ये त्याची गोलंदाजी पाहिली, त्याची फलंदाजी पाहायला मिळेल का? चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती, विकेटचं पतन आणि हम है यहाँ के लोकल हीरो, हेच मात्र श्रेयसला सांगतायत. मोठी सफलता, मोठी सफलता, मोठी सफलता श्रेयस तंबूच्या आश्रयाला. तर निश्चित स्वरूपाने खूप मोठी सफलता इथे मात्र प्राप्त होते आणि जरूर आपण पाहतो की जो ट्रॅप रचला गेला होता, जे जाळं विणलं गेलं होतं, त्या जाळ्यामध्ये मात्र मोठा मासा गळाला लागलाय. मित्र असंच म्हणेन की मोठा मासा नाहीये, हा शार्क मासा सापडलाय. कृष्णाची स्ट्रॅटेजी रंगात येऊ लागले. अनुभव काय असतो हे मात्र कृष्णा दाखवतोय. आपल्याकडे असलेला अनुभव लोकल खेळाडूंबरोबर मात्र खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र तो पूर्ण करतोय. आणि अजून एक चांगला चेंडू, मुजीबचं कौतुक करावं लागेल. करो या मरूची सिच्युएशन है, काफी इंपॉर्टेंट ये मुकाबला है दोस्तों. फील्डिंग करने वाली टीम KF11 के लिए और मुजीब की ये गेंदबाजी काफी निर्णायक दिशा में इस मैच को लेके जा सकती है. 92 का टारगेट यहाँ पे सेट किया गया है दोस्तों. और
इन 92 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए जिस प्रकार से शुरुआत करके दी है गेंदबाजों ने, काबिल तारीफ। पहली 2 गेंदों के ऊपर 2 बड़े स्ट्रोक्स हमें देखने मिले, लेकिन उसके बाद अगर देखा जाए तो काफी अच्छा कमबैक, स्ट्रॉन्ग कमबैक करते हुए गेंदबाज। काफी अच्छी गेंदबाजी मुजीब के माध्यम से अब तक अगर देखा जाए तो 4 गेंदें यहाँ पे डिलीवर्ड की गई है, कोई भी रन यहाँ पे अंकित हुआ नहीं है। मेडन ओवर होगा क्या दोस्तों? जड़ में डाला था इस बार गेंद को, कलायु के साथ मोड़ दिया शॉर्ट स्क्वायर लेग रीजन में। कड़क लेफ्टी सुनील सत्रे वहां पे मौजूद। गेंद को जब तक लपकेंगे तब तक सिंगल जरूर बटोरा गया, और इसी सिंगल के साथ स्कोर कार्ड में काफी देर के बाद थोड़ी सी हलचल हमें देखने मिली। स्कोर जहां पहुंचा है 13 के पायदान पे। 13 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं दोस्तों। 5 गेंदों का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है। आखिरी गेंद अभी भी आना शेष ओवर की। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, मुजीब यहाँ पे रेडी होते हुए। 13 लास्ट बॉल दूसरे ओवर का। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, इस बार बिंदी गेंद आती हुई, और इसी के साथ एक सक्सेसफुल कंप्लीट हुआ है ओवर। इस ओवर में महज 1 रन दिया, और साथ ही साथ दोस्तों श्रेयस कदम जैसा बड़ा विकेट छटकाया, और मुजीब ने अपने जलवे यहाँ पे मैदान के अंदर दिखाए। देखिए कृष्णा सातपुते खुद मुजीब की तरफ गए हैं, उनकी हौसला अफजाई कर रहे हैं, उसकी हौसला अफजाई कर रहे हैं, और जो तुमने करके दिखाया उसके लिए अप्रिशिएट भी कर रहे हैं। तर निश्चित स्वरूपाने कौतुक करावं लागेल। कृष्णा सातपुते सारखा एक मोठा खेळाडू जेव्हा आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकतो, त्यावेळेस मात्र खेळाडूंचा आत्मविश्वास हा अधिक बळावलेला असतो। मुजीब रबाडाचं निश्चित स्वरूपाने आता छाती 56 इंची झाली असेल, कारण की कृष्णाची थाप त्याच्या खांद्यांवरती पडली आहे आणि आत्मविश्वास दुगीने झाला असणार। मॅचमध्ये कमबॅक झालाय, मॅचमध्ये पकड निर्माण केली गेली आणि ही आवड कितपत घट्ट केली जाणार। 2 षटकांचा होतो खेळ समाप्त। स्कोर कार्डवरती आले ते 13 धावा। मैदानाच्या आतमध्ये मिस्टर केपीएल दीपक अद्याप देखील आहे मित्रांनो, हे विसरून चालणार नाहीये। जोपर्यंत दीपक आहे तोपर्यंत सर्व काय आहे। अंधेरे का विनाश जिस प्रकार से दीपक की रोशनी करती है, तो टीम की जरूरत ये दीपक पूरा करेगा क्या? तर चला चला लवकर 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 थोडासा स्पीडअप करायचा आहे प्लीज, वेळ कमी आहे मित्रांनो। भरपूर अवधी घेतला गेला, 1 तास घेतला गेला पहिल्या इनिंगला संपवण्यासाठी। अजून कितपत वेळ घेतला जाईल मॅच फिनिश होण्यासाठी? ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ केलाय क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खालती कॅच कंप्लीट, सफलता प्राप्त अक्षय डगआउटच्या दिशेने। ही मॅच करो या मरोची होती, ही मॅच सर्वाधिक इम्पॉर्टंट होती। या मॅच मध्ये सर्वस्व पणाला लावायचं होतं। कृष्णाने मात्र जेव्हा टीम हडल घेतलं होतं मॅचच्या आधी, त्यावेळेलाच मात्र ओमकारला सांगितलं होतं, ओमकार अभी नहीं तो कभी नहीं। आज सर्वस्व पणाला लावावं लागेल, आज जिद्द, प्रतिष्ठा, चिकाटी, सर्वस्व सर्वस्व अर्पण करावंच लागेल, कारण की ही मॅच सर्वाधिक इम्पॉर्टंट आहे। या स्पर्धेमधला प्रवास कितपत असणार आहे, कशा प्रकारचा असणार आहे, हे सांगणारी ही मॅच आहे। तर चला सामन्याला मात्र सुरुवात करायची प्लीज। 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय। स्कोर कार्डवरती आपण पाहतोय की 13 धावा अंकित केल्या गेल्या होत्या। बिपिनला आणलं गेलं आणि बिपिनने मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित केलेत, फलंदाज बाद झालेत आणि नवीन फलंदाज आसिफ बोपा, चेंडू हवेत, कॅच कंप्लीट।
बम्बई गेंद के नीचे थे और बम्बई ने लपका है कैच। और आप देख सकते हो दोस्तों क्या जल्लोश होता मैदान के अंदर। सेलिब्रेशन देखिए विकेट का पतन होने के बाद। देखिए शांत वातावरण हो चुका है, हवा पूरी तरह से रुक सी गई है और इस परिस्थिति में गेंदें ट्रैवल नहीं हो रही है, तो जो आप खेल रहे हुए स्ट्रोक वो महंगे साबित जरूर होंगे। देखिए दीपक मैदान के अंदर है, एक ऐसा बल्लेबाज चाहिए जो दीपक को साथ देगा। तर खूप मोठी सफलता म्हणावी लागेल। टीम स्ट्रॅटेजी इथं मात्र आपण पाहतो की गेम प्लॅनिंगने एक्झिक्यूट केली जाते। प्रत्येक वेळेला जे पाऊल टाकलं जाते ती पावलं मात्र आता कुठेतरी यशस्वी होऊ लागलेत। बघा कृष्णा सातपुते जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मित्रांनो एवढं सोपं नसणार आहे या सामन्याला जिंकणं। जरी सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये पराभव त्यांच्या वाट्याला आला असेल, परंतु जेव्हा करो या मरोची सिच्युएशन असते, जेव्हा प्राण प्रतिष्ठा लावून कृष्णा मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना, त्यावेळेचं चित्रच हे वेगळं असतं आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय। सामन्यामध्ये कुरघोडी केलेली पाहायला मिळते। सामन्यामध्ये आपण पाहतोय की कमबॅक जरूर केला गेलाय। बघा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय मित्रांनो पहिल्या 2 चेंडूंवरती 12 धावा आल्या, त्याच्यानंतर तब्बल 12 चेंडूंमध्ये अवघी 1च धाव आली आहे। 13 रन स्कोर कार्डवरती धावसंख्या स्थिरावलेली आहे। बिपिन पुन्हा एकदा यावेळेस मात्र चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, हे पाहिजे कारण की दीपक तुमच्याकडे आहे आणि दीपक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत जे क्रीडा रसिक आहेत, जे चाहते वर्ग आहेत अभी 11 कुर्ला स्पार्टन संघाचे, ते नक्कीच खुश असतील। मित्रांनो दीपक खूप मोठा खेळाडू आहे, क्षमता खूप दांडगी आहे याच्याकडे, कित्येक तरी क्रिकेटच्या स्पर्धा गाजवून सोडल्यात। गतवर्षीचं ठक्कर बप्पा प्रीमियर लीगचं सीझन आणि त्याच्यामध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट राहिलाय तो। मिस्टर केपीएल यावेळेस मात्र स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बिपिन। यावेळेस मात्र चांगला चेंडू, कमालीचा कमबॅक, काय गोलंदाजी केली जाते। अगदी नाकाच्या समोरून चेंडू फिरवला गेलाय की काय, अगदी बॅटीच्या समोरून लेग कट केला गेलाय। डॉट बॉलची झाली आहे सांगता आणि याच्याबरोबर आपण पाहतोय की 4 चेंडू या षटकातले झालेत आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेली 14च्या घरामध्ये। ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे KF11 संघासाठी, कृष्णा सातपुते यांच्या संघासाठी, आणि ही मॅच काही करून जिंकायचे। आज प्रतिष्ठा पानाला लावली आहे मी तर एवढंच सांगेन। ऑन साइडला क्षेत्ररक्षक सुनील, कॅच सुटलाय सुनीलच्या हातामधून, दीपकचा कॅच सुटलाय। दीपकला जीवनदान मोठं भेटलंय। बघा जसा कॅच सुटला तसं त्यानंतर मैदानावरती रिॲक्शन बघा प्रवीण सर, सर्व प्रेक्षक वर्ग जाग्यावरती शांत राहिले। ही कॅच नव्हती तर ही मॅच होती। ही चेंडू आणि ही पडलेली कॅच खूप खूप काही सांगून जाईल। स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय आता मात्र 4 धावा अंकित केल्या गेल्यात। या चौकाराने मात्र स्कोर जाऊन थांबेल 18च्या घरामध्ये। हलक्या हाताने यावेळेस मात्र चेंडूला कट केलाय। चुकीचा कॉल, चुकीचा कॉल, चुकीचा कॉल। सिंगल होतोय आणि या सिंगलने मात्र आपण पाहतोय की 19 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आले त्या 19 धावा। बघा दुसऱ्या सत्रामध्ये पहिला हाफ हा मात्र आपण पाहतो की KF11 संघाच्या पारड्यामध्ये राहिला। 3 षटकांमध्ये मित्र असंच म्हणेन की पकड अतिशय घट्ट केली, पकड अतिशय आवडली गेली आणि असंच जर का चित्र राहिलं तर मी असं म्हणेन की या सामन्यावरती पुन्हा एकदा अधिराज्य गाजवताना आपण KF11 संघाला जरूर पाहणार आहोत। फलंदाज मुख्तारचं लवकरात आउट होणं, त्यानंतर श्रेयस कदमचं आउट होणं, त्याच्यानंतर आपण पाहतोय की इतर फलंदाजांची साथ न लाभणं, अक्षरशः जणू काय फलंदाजी करणाऱ्या संघाला कुणाची नजर लागली आहे की काय। जो संघ कालच्या दिवसामध्ये अक्षरशः अधिराज्य गाजवत होता, संधी देखील देऊ पाहत नव्हता विरोधकांना, त्या संघाच्या विरुद्ध अशा प्रकारचा भडीमार होऊ शकतो का? हो क्रिकेट आहे मित्रांनो, इथे काही होऊ शकतं।
इथे काय कधी घडेल याचं भाकीत करणं हे तुर्तास तरी शक्य राहणार नाहीये. 19 रन स्कोर कार्डवरती आले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पंचांचा इशारा इथे मात्र आपण पाहतो की वाईट बॉलचा येतोय. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव जरूर आपल्याला पाहायला मिळेल. या सिंगलने मात्र आपण पाहतो की धाव फलक थोडंसं हलतंय, जाऊन मात्र थांबतंय 20च्या घरामध्ये. 20 रन्स स्कोर कार्डवरती आलेले आहेत. रॅटम ओव्हर द विकेट आपण पाहतो गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज खाली त्यांना आणलं गेलं. अजून एक नवोदित चेहरा आणि कौतुकाची गोष्ट की सुबह सुबह के सत्र में जो पहला मैच हुआ था केव बनाम उस्मान यानी कि कृष्णा बनाम उस्मान, उस मैच में इसी गेंदबाज ने उस्मान का विकेट चटकाया था पहले ही ओवर में. निश्चित तौर से काफी सारा पोटेंशियल इस बार अगर देखा जाए तो इन नए चेहरों में भर भर के कूट कूट के भरा हुआ है और वो देखने मिल रहा है. ब्लॉक हॉलचा मारा, कम्मालीचा चेंडू, ब्लॉक हॉलचा मारा इथे मात्र टाकला गेलाय. बघा जर का दीपकनी क्रीज सोडली असती तर काय झालं असतं. बघा कृष्णाने जो थ्रो दिला महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये, त्याच्यानंतर प्रेक्षकांच्या रिॲक्शन्स बघा. हे प्रेम आहे मित्रांनो जे मात्र क्रीडा रसिकांकडून सातत्याने या स्टार खेळाडूंना भेटते आणि ज्यामुळेच की काय हे स्टार खेळाडू अधिकच अधिक निखरत चाललेत. कौतुक करावं लागेल मित्रांनो कृष्णा सातपुते यांचं. गेल्या 3 पिढ्यांपासून हे क्रिकेट खेळत आहेत. एकमेव असा अवलिया असेल ज्यांनी मात्र 3 पिढ्यांबरोबर क्रिकेट दांडगं खेळलंय. आपल्या लेजंड्स बरोबर क्रिकेट गाजवलं, त्याच्यानंतर आपल्या बरोबरीच्या खेळाडूंबरोबर क्रिकेट गाजवलं. आज आपण पाहतो की येणाऱ्या भविष्याबरोबर देखील तो क्रिकेट गाजवतोय. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन जरूर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. सध्या आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 21, 71 अजून पाहिजेत. चौथं षटक हे चालू आहे आणि अद्याप देखील 27 बॉल 71. साईचोक 24 3 बॉल हुआ सॉरी. तर पुन्हा एकदा जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने. आपण मात्र पाहतोय की कमालीचा कमबॅक इथे मात्र केला गेलाय. खाली त्यांच्या माध्यमातून वाईड ओव्हर करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. ओव्हरपिच चेंडू लॉफ केलाय जरूर. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पलीकडे. लॉगॉनच्या डोक्यावरून येतोय हा दणदणीत KPL षटकार. गरज आहे मित्रांनो मोठ्या फटक्यांची देखील आणि हा मोठा फटका देखील आपण पाहतोय पाहायला मिळालाय. वाईडवर करण्याचा प्रयत्न, अजून एक देखना स्ट्रोक कव्हरच्या डोक्यावरून. क्रिकेटची नजाकत, क्रिकेटची सौंदर्य हे मात्र पाहायला मिळालंय. चेंडू येते सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा, इट्स अ बाउंड्री. 4 धावांसाठी. काय फटका सजवलाय, कौतुक करावं लागेल अमिल यांचं. क्षमता आहे अमिल यांच्याकडे. एक षटकार आला त्याच्यानंतर आता आपण पाहतो की एक चौकार देखील खणून काढतायत. गरज आहे मोठ्या फटक्यांची आणि मोठे फटके देखील येत आहेत. अनिल राठोड साहेब यावेळेस मात्र आमच्या समेत जुडले गेलेत. आता मात्र तयारी रात्रीच्या सत्राची ते करून आलेत. 25 चेंडू 61 धावांची आवश्यकता असेल. खोदून काढलाय चेंडूला यावेळेस मात्र लॉंगॉनच्या दिशेमध्ये. 25 चेंडू 61 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 60. 24 चेंडू 60.
चला सामन्याला सुरुवात करायची. चला चला चला, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ड्रिंक्स ब्रेक जो दिला गेला होता तो मात्र संपुष्टात येतोय. डिहायड्रेशन ब्रेक. एक खेळाडू म्हणून तुमच्या शरीरामध्ये पाण्याची मात्रता ही सदैव चांगलीच राहिली पाहिजे. तुमचे मसल्स ब्रेक होतात, त्याच्यानंतर क्रॅम्प येतात, त्याच्यानंतर जी भुरळ पडते, अशा गोष्टींपासून तुम्हाला जर का वाचायचं असेल तर तुमच्या शरीरामधलं डिहायड्रेशन लेवल हे योग्य ठेवलं पाहिजे. त्यामुळे कवायत करत असताना, क्रिकेट खेळत असताना, कुठलाही खेळ खेळत असताना बॉडीमधलं डिहायड्रेशन लेवल मेंटेन ठेवा. ग्लुकोजची पातळी व्यवस्थित ठेवा. सातत्याने एनर्जी ड्रिंक्सचा वापर करा, ज्यामुळे मात्र अशा प्रकारच्या गोष्टींपासून तुम्ही सुरक्षित राहू शकता. तर डिहायड्रेशन ब्रेक मात्र संपतोय. 4 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. स्कोअर कार्डवरती आपण पाहतो की 32 धावा या अंकित केल्या गेल्यात. येणारे 24 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 60 धावांची. तो एक इनाम आता हुआ हमारे सलाम भाई की तरफ से. कैफ 11 टीम यदि इस मैच को जीतती है तो 1100 रुपए का इनाम रहेगा सलाम भाई की तरफ से. सलाम भाई, इस प्राइज में थोड़ा सा प्यार कम दिख रहा है, क्योंकि पिछले कुछ मैच में हमने देखा जीत के लिए आप 2100 ला रहे थे, इस मैच में 1100 आए. डॉट बॉलचा इशारा इथे मात्र येतो, आपण पाहू शकता. अनिल मैदानाच्या आतमध्ये मात्र अमिल मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा गोळा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतायत. दीपकला पाहिजे तसा सूर गवसलेला नाहीये. राईट ओव्हर द विकेट कृष्णा. चेंडूला यावेळेस मात्र फ्लिक केलंय. सुनील तिथे उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण फाईनच्या क्षेत्रामध्ये इथे मात्र आपण पाहतोय की चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. तर नक्कीच 2 स्टार खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध आहेत. समोर आहेत मिस्टर केपीएल आणि त्यांच्या विरोधात असणाऱ्या मित्रांनो ब्रँड अँबॅसिडर ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा विरुद्ध दीपक. बॅटल खूप मोठी असणार आहे. एकीकडे सुपरस्टार, त्याच्या विरोधात असणारे लोकल स्टार. राईट ओव्हर द विकेट. मित्रांनो, ही बॅटल पाहण्यासाठी भरपूर क्रीडा रसिक आतुर झालेत. कृष्णा विरुद्ध दीपक. राईट ओव्हर द विकेट. बघा, लेजंड्स ऑलवेज बी अ लेजंड्स. सिनियर हे सदैव सिनियरच असतात. निश्चित स्वरूपाने कृष्णा सातपुते मित्रांनो दांडगा अनुभव आहे. फलंदाजाचे फुटवर्क पाहूनच लगेच निर्णय घेतात कुठे गोलंदाजी करायचे. यावेळेस मात्र आपण पाहतो की वेगवान गोलंदाजी केली गेली. पूर्णपणे बीट झालेत. दीपक डॉट बॉलची झाली आहे सांगता. पुन्हा एकदा पॅड लाईन वरती चेंडू जरूर आदळला गेला होता. पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे मात्र बघा, आधीच सांगितलं होतं लेजंड ऑलवेज लेजंड्स. आणि इथे मात्र कृष्णा सरांनी घेतली खूप मोठी विकेट. दीपक पात्र तंबूच्या आश्रयाला थोडेसे नाखुश, स्वतःशी पुटपुटतायत, कुजबुजतायत. मनामध्ये खूप मोठं वादळ प्रश्नांचं घोंगवतंय आणि त्याचं उत्तर एकच आहे. दीपक यावेळेस मात्र बाद होतोय. तर येणारे 22 चेंडू आणि अद्याप देखील 20 चेंडू माफ करा, येणारे 20 चेंडू अद्याप देखील शेष. आवश्यकता असेल 59 धावांची. 20 बॉल 59. तर निश्चित स्वरूपाने मित्रांनो, ज्या खेळाडूला 0% ॲटिट्यूड आहे, ज्या खेळाडूला सदैव डाऊन टू अर्थ राहणं एवढंच माहिती आहे, गरिबीमधून ज्या खेळाडूने जन्म घेतला आणि आपल्या स्वकर्तृत्वावरती टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक मोठा सितारा झाला, आणि आज जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूसाठी जो आदर्श बनला, अर्थात तोच कृष्णा सातपुते गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजी करतोय. मनाला अतिशय भारावून टाकणारी कृष्णाची स्टोरी आहे मित्रांनो. भरपूर सारे असे लाईव्ह सेक्शन झालेत, असे बाईट झालेत, मीटिंग सेशन झालेत, जिथे मात्र कृष्णाने आपली संपूर्ण स्टोरी मनाला भारावून टाकणारी सांगितले. आणि नक्कीच जर का वेळ भेटला तर कृष्णाशी आपण KPL मध्ये देखील संपर्क करणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये एक छोटंसं सेशन ठेवण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू, जिथे मात्र प्रवीण अर्जुने सर कृष्णाबरोबर काही प्रश्नांबरोबर चर्चा करतील आणि त्याच्यावरती मात्र कृष्णा जरूर आम्हाला भरपूर काय उलगडा करेल. सोलापूर कुरुडवाडी ते दुबई हा प्रवास कसा राहिलाय आणि आता मात्र
एक मोठी क्रिकेटची स्पर्धा जी मात्र आपल्या भेटीला येते, अर्थातच ISPL इंडियन सुपर प्रीमियर लीग जी अनुभवणार आहोत. तिथे देखील आपण कृष्णाला पाहणार आहोत. इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने कमालीचं क्षेत्ररक्षण. सुनीलकडून एक चूक जरूर झाली होती, परंतु त्यानंतर बघा काय कमबॅक राहिलाय. मॅच असं का वाटतंय अभि 11 कुर्ला स्पार्टन संघाने सोडून दिली आहे. हा दुसऱ्यांदा आपण पाहतोय अमिलकडून झालेला हा प्रयत्न जो मात्र अंगलटी आलाय. बॅट्समन आउट होत आहेत. स्कोर झालेला आहे 56 पाहिजेत. तिसरे पंच कॉल दिलाय तिसऱ्या पंचांकडे. येस सर. सुबोध सर आहेत आमचे जे मात्र पडताळणी करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत घेऊन येतील. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पंचांचा निर्णय इथे मात्र आलाय. फलंदाज अमिल मात्र बाद होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी सायमन मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलाय. तर या मैदानावरचा सिक्सर किक म्हणून देखील पाहिलं गेलं. वर्धराज खेळले त्याच्यामध्ये मात्र मोठमोठे फटके या खेळाडूने लगावलेत. तर मुजीब रबाडा समोर ब्लॉक हॉलचा मारा विकेटच्या समोर सापडलाय. येस ब्लॉक हॉलचा मारा होता, विकेटच्या अगदी समोर सापडला आणि पंचांचा इशारा इथे मात्र येतोय. कदाचित यस पंचांचा इशाराला इट्स आउट. थर्ड अंपायर घेता येणार नाहीये. फक्त आणि फक्त पंचांचा कॉल असेल तेव्हाच येतो.
इम्पॅक्ट प्लेअर आलाय मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच आपण पाहतो इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं नाव असणार आहे जिशान आले. फॅजचा रिप्लेसमेंट आहे ही. तर मुजीब राईट ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये 4 धावांसाठी. तर या 4 धावेने मात्र स्कोर कार्ड पुढे वधारते जाऊन मात्र थांबते 40च्या घरामध्ये. 6वं षटक हे प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडूचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन आम्ही जरूर तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. 52 धावांची आवश्यकता असेल. चेंडू उर्वरित आहेत 16 बॉल 52 होऊ शकतं. तर 16 चेंडू आणि आवश्यकता असणार ती म्हणजे 52 धावांची. थोडंसं लक्ष मोठं आहे परंतु क्रिकेट इथे काही अशक्य नाहीये. शर्तीचे प्रयत्न करण्याची क्षमता तुमच्या मनगटामध्ये असेल तर या क्रिकेटमध्ये तुमचं वेलकम आहे. प्रेक्षकांना विनंती आहे पार्टी यायचंय. आमिर दर्शकों को प्लीज थोड़ा सा पीछे लीजिए प्लीज. बहुत अंदर आ चुके हैं हमारे दर्शक वर्ग. मैं विनती करना चाहूंगा सभी दर्शकों से कृपया बाहर आइए. इमरान भाई पब्लिक को थोड़ा पीछे लो. आपकी तरफ की वहां की पब्लिक थोड़ा सा पीछे आ जाओ. चला थोडंसं पार्टी व्हायचं. विजय प्लीज थोडंसं पार्टी घ्या कारण की प्लेयरला पळत येताना विचार करावा लागतोय. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे मात्र 16 चेंडूंमध्ये 52 धावांची आवश्यकता अद्याप देखील हवी आहे. मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती इम्पॅक्ट त्याने दाखवलाय स्कोर कार्डवरती. परंतु हा इम्पॅक्ट किती वेळ कन्सिस्टंटली स्कोर कार्डवरती धावणार पळणार प्रयत्न करणार हे पाहणं जोगं असेल. कृष्णाने रंगवलेल्या सर्व स्ट्रॅटेजीज आतापर्यंत यशस्वी झाल्यात. ही स्ट्रॅटेजी शेवटची इम्पॅक्ट प्लेअरला आउट करण्याची यशस्वी होईल का? राईट अप राऊंड द विकेट. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा येतोय. चेंडू येईल डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. 2 चौकार बॅक टू बॅक या क्षेत्रामध्ये आपल्या पाहायला मिळालेत. एक चौकार लॉंग स्टॉप रिजन मध्ये आणि एक चौकार आपण पाहतोय डीप थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. म्हणजे किपरच्या पाठीमागे खेळलेले दोन्ही फटके नशिबाचे 4 धावा जरूर देऊन जात आहेत. 16 चेंडूमध्ये 52 हवे होते. 4 मायनस होत आहेत. येणारे 15 चेंडू 48 धावांची आवश्यकता. मित्रांनो अद्याप देखील मॅच जिवंत आहे. एकाच षटक जर का 30 धावेंचं आलं तर मात्र काही घडू शकतं. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आत. ओळपी चेंडू होता यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑन साईडला ड्राईव्ह केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. सिंगलने जास्त काही फरक पडणार नाहीये. डबलने जास्त काही फरक पडणार नाहीये. आवश्यकता आहे ती म्हणजे मोठ्या फटक्यांची आणि हे मोठे फटके पाहायला मिळणार का? षटकार चौकारांची बरसात हवी आहे आणि हे षटकार चौकार पाहायला मिळणार का? राऊंड द विकेट मुजीब. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ट्रॅक. मोठा फटका. हवाई सफर. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. बघा इरादे अद्याप देखील संपुष्टात आलेले नाहीये. मराठीमध्ये म्हण आहे मित्रांनो, कण रगडता वाळूचे तेलही गळे. रेती के कण यदि रगडोगे तो उसमें से तेल भी गिरेगा. प्रयत्न करने होंगे, संघर्ष करना होगा और ये यदि आप दिखाओगे तो आइए आपका वेलकम रहेगा. षटकार आलाय मित्रांनो मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावा आमिरच्या बॅटिंगमधून. केफ बाई यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे 1100 रुपयांचं. जर का केफ 11 संघाने हा सामना जिंकला तर कलम बाईंकडून 1100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ब्लॉक हॉलचा मारा. कमालीचा वेग. गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र अचूक ठिकाणावरती पडले. सिंगल जरूर प्राप्त होते. सिंगलने मात्र धाव फलक थोडंसं पुढे जाते. 46 स्कोर होतोय. माफ करा 52 झालाय स्कोर आणि आवश्यकता असेल 12 बॉल 40. या षटकामध्ये 4 षटकार जर का आले तर मॅचला मजा येईल. गोलंदाजाच्या मार्कवरती आपण पाहतोय कृष्णाने स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय. भरपूर सारे असे सामने जिथे मात्र अशा प्रकारच्या गोष्टी होताना आपण पाहिल्यात अगदी जवळून. बांगलादेश विरुद्ध भारत 2 षटकांमध्ये 30 धावांवर अधिक धावांची आवश्यकता होती. दिनेश कार्तिक मैदानाच्या आतमध्ये होते आणि अगदी शेवटचा चेंडू 1 बॉल 5 असताना कव्हरच्या डोक्यावरून षटकार लगावला होता. निदास ट्रॉफी आमचे स्कोरर मित्र आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. बांगलादेश विरुद्ध भारत निदास ट्रॉफीची आठवण डोळ्याच्या समोर उपस्थित राहिली आहे. 12 बॉल 40 ची आवश्यकता. काहीसे डिस्कशन इथे केलं जाते.
प्लीज चला सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ न दवडता प्लीज, वेळ न दवडता लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. प्लीज प्लीज चला 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 लवकर. प्रवीण सर घड्याळीचे काटे सांगतायत 9:15 झालेले आहेत आणि या इनिंगला देखील 45 मिनिटांचा अवधी घेतला गेलाय आणि अद्याप देखील 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असणारी ती म्हणजे मित्रांनो 40 धावांची. कृष्णा सातपुते विरुद्ध श्रेयस कदम ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि एकंदरीत जर सांगायचं म्हटलं तर मित्रांनो 92 धावांना डिफेन्स करायचं होतं आणि प्रत्युत्तरादाखल मात्र आपण पाहतोय की सामना येऊन ठेपलाय 12 चेंडू 40. बुलंदच्या मार्कवरती कृष्णा सातपुते आलेले आहेत. तर निश्चित स्वरूपाने पुढील होणारा सामना आरोही 11 विरुद्ध विशाल 11, राजेश 11 ही मॅच आहे. पुढील होणारी मॅच आरोही 11 विरुद्ध राजेश 11. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं. आम्ही टॉस घेणार आहोत. प्लीज यायचं टॉससाठी आपण. आणि त्याचबरोबर अजून एक सूचना प्रेक्षकांपर्यंत घेऊन येतोय. इम्पॉर्टंट सूचना आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय मित्रांनो. आरोही 11 संघाचा सुपर आयकॉन कृष्णा गवळी काही कौटुंबिक कारणांमुळे या स्पर्धेतून रजा घेतोय. कारण खूप भावनुक होतं आणि त्यामुळे मात्र तो स्पर्धेतून रजा घेतोय. कृष्णा गवळी यापुढे आजच्या या हंगामामध्ये खेळणार नाहीये. तर या सीझन मध्ये तो आपल्याबरोबर जुडला जाणार नाहीये. परंतु त्याचा रिप्लेसमेंट म्हणून आपण अजून एक मोठा खेळाडू इथे आणतोय ज्याचं नाव आहे मंगेश वैती. अजून एक जबरदस्त स्टायलिश बॅट्समन ज्यांनी मात्र विक्रोली संघाकडून कित्येक तरी वर्ष ॲज अ ओपनरची भूमिका दर्शवली आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक क्रिकेटची स्पर्धा ज्यांनी मात्र आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून गाजवून सोडली आहे. लेदर क्रिकेट असू द्या किंवा टेनिस क्रिकेट असू द्या, ग्रामीणचं क्रिकेट असू द्या किंवा ओपनचं क्रिकेट असू द्या, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये ज्याच्या नावाचा गाजावाजा राहिला आहे असा मंगेश वैती आता मात्र आपल्या समवेत पुढील मॅचमध्ये आरोही 11 संघाकडून खेळत असताना ॲज अ सुपर आयकॉन म्हणून आपण त्याला पाहणार आहोत. तो दोस्तों आने वाला अगला मुकाबला आरोही 11 बनाम राजेश 11. दोस्तों आरोही 11 टीम के सुपर आइकॉन यानी कि कृष्णा गवली थे. कुछ फैमिली रीजंस के वजह वो यहाँ से चल पड़े हैं तो उनकी जगह संभालने उनका रिप्लेसमेंट मंगेश वैती यहाँ पे ऑर्गेनाइजर कमेटी ने लाया है. नो डाउट दोस्तों कृष्णा गवली जितने ताकतवर बल्लेबाज थे उनसे कई अधिक गुना ताकतवर बल्लेबाज इस बार आरोही 11 टीम में खेलते हुए दिखने वाले हैं जिनका नाम है मंगेश वैती. चेंबूर माहौल गांव से बिलोंग करते, लेदर क्रिकेट और साथ ही साथ टेनिस क्रिकेट काफ़ी अच्छा खेलते. कई साल विक्रोली टीम को उन्होंने रिप्रेजेंट किया है और आज यदि बात करें तो कुर्ला प्रीमियर लीग में हम सभी को इंटरटेन करने के लिए जुड़ने वाले थोड़ी देर में आरोही 11 टीम में. आठ गेंदे आवश्यकता होगी दोस्तों 38 रनों की. बीमार आलाय सर. प्लीज चला 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 सामन्याला आपण सुरुवात करूयात. राइट ओव्हर द विकेट कृष्णा.
तर जरूर मात्र जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय की व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र आलेला आहे आणि व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा स्कोर कार्डवरती अंकित होतील. स्कोर मात्र जाऊन थांबतोय. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 57 रन रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन. जरूर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊ. 7 बॉल 35 होऊ शकतं. हा षटकार आला तर मजा येईल. हो 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 काय फटका आहे ज्याचा आम्ही उल्लेख केला. तो फटका पाहायला मिळाला. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आला आणि इम्पॅक्ट दर्शवलाय. येणारे 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता. सुरुवातीच्या फलंदाजांनी जे डॉट बॉल खाल्लेत ना ते आता डोळ्याच्या समोर असतील. सुरुवातीच्या काही फलंदाजांनी जे डॉट बॉल खाल्लेत ना, दादा मी जरूर अनिल राठोड साहेब तुमच्यापर्यंत स्कोर कार्ड घेऊन येतो. पहिल्या 2 बॉलवरती 12 रन आले. त्याच्यानंतर तब्बल 12 बॉल लागले 1 धाव अंकित करण्यासाठी. म्हणजे कदाचित ते 11 बॉल आता डोळ्याच्या समोर उभे राहिले असतील. येणारे 6 बॉल 29 धावांची आवश्यकता. नक्कीच बॅटिंग स्ट्रेंथ विचार करत असेल. सुरुवातीला त्या 11 चेंडूंवरती किमान धावा जर का जुडल्या गेल्या असत्या तर कदाचित या सामन्यावरती त्यांचं वर्चस्व वेगळं असतं. क्रिकेटची हीच तर मित्रांनो मजा. कधी इकडे कधी तिकडे, कधी कुणाचा तर कुणाचा. क्रिकेट हा नाही कुणाचा. मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 चेंडू आवश्यकता असणारे ती म्हणजे 29 धावांची. विजय वर्मा इथे मात्र स्ट्रायकर एंड वरती आहेत. अपेक्षा हीच होती की जिशन जर का स्ट्राईक वरती असतात तर. जर तरला स्थान नाहीये आणि याशिवाय क्रिकेट देखील नाहीये. एक कहावत है हिंदी में दोस्तों, कर भला तो हो भला. तर बघूयात कोण भलं करेल कुणासाठी आणि होईल कुणाचं भलं. राईट अप ओव्हर द विकेट. गोलंदाजच्या मार्कवरती आलेत गोलंदाज ओमकार. पहिला चेंडू इथे मात्र हुक केलाय. हवेमध्ये असेल चेंडू. बघा कॅच जरी सुटली आहे तरी चालेल पण जिशान स्ट्राईक वरती येणं गरजेचं होतं. 5 बॉल 28 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये असे कित्येक तरी उलता पालता झाल्यात जिथे 6 चेंडूंमध्ये 40 धावा देखील होताना पाहायला मिळाल्यात. येणारे 5 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 28 धावांची. पहिल्या चेंडूवरती जर का षटकार आला तर मॅचला वेगळी रंगत गरमी निर्माण होईल. व्हाईट बॉलचा इशारा. 5 बॉल 27. मॅच अद्याप देखील ऑन आहे. मॅच अद्याप देखील जिवंत आहे. प्रेक्षकांना हवंय ते एंटरटेनमेंट. ते पाहायला मिळणार का? जिशान मैदानाच्या आतमध्ये करो या मरोची स्थिती आहे. जय आणि पराजयाच्या मध्ये तो मात्र उभा आहे. आपल्या सर्वच खेळाडूंच्या अपेक्षा मात्र जिशान पूर्ण करणार का? वाईड बॉल. 5 बॉल 26. प्रेशर पाहायला मिळते. गोलंदाजावरती दडपण पाहायला मिळते. जिशान मैदानाच्या आतमध्ये आहे. बघा जेवढी भरभक्कम शरीर यष्टी आहे ना जिशानची तेवढेच मोठे फटके देखील तो खेळतो. राईट अप ओव्हर द विकेट. ओमकार. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये. वाह 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 वाह. बुम 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 बम्माय. काय कॅच पकडलाय बम्माने. कंप्लीट कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. अंधारामध्ये चेंडू एवढा वर जाणं त्याला जज करणं त्याच्यानंतर त्याची कॅच घेणं एवढं सोपं नसतं. बम्माईचं कौतुक करावं लागेल. आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वेगळे सेलिब्रेशन चालू आहे. जिशान बाद झाले. थोडे लवकर आले असते तर खूप काय गडबड असतं. प्लीज चला 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 लवकर 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 पुढील सामना आपल्याला चालू करायचा आहे. या मॅचनी 2 तास घेतलेत. 7:30ला सामना सुरू झाला होता. 9:30 जवळजवळ वाजलेले आहेत आणि अद्याप देखील सामना संपुष्टात आलेला नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॅट्समन आहे मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॅट्समन असणार आहे हा. पुढील मॅच इम्रान भाई टॉस झाला का? आरोही विजय टॉस बॉक्स मध्ये प्लीज. आणि त्यांच्या विरोधामध्ये राजेश इलेव्हन. तर प्लीज इम्रान भाई टॉस करून घ्या. प्लीज टॉस करून घ्या. छत्रपति शिवाजी महाराज गार्डन में क्या? लवली भाई मैं आपसे विनती करना चाहूंगा इथेच करूया आपण. पाहिजे तर टॉस इथेच करूया. तर दोन्ही कॅप्टन इकडे वरती. विजय वरती.
पठाण ऊपर याव. चला चला टॉस करून घ्यायचा. अजून देखील स्कोर बाकी आहे. 2 बॉल 19 पाहिजे. क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतो. नशिबाचा पंजा आला तर मॅचला टर्निंग होऊ शकते. प्लीज आत कुणी जाऊ नका. विजय वरती या टॉस साठी. पठाण टॉस केली आईये प्लीज. फहीम येतोय का? फहीम या ना प्लीज टॉस साठी या. तो बोलतो तू बोलतोस तो. कोण येतंय नक्की? विजय इकडे वरती या. दिनेश वरती या. नेहरू नगर गार्डन. दिनेश या वरती. विजय वरती या. KF11 संघाने हा सामना जिंकला. सलाम भाईंकडून 1100 रुपयाचं पारितोषिक मात्र ते हासिल करतायत. कॉंग्रॅच्युलेशन गाईज. अस्तित्वाची लढाई होती. अस्तित्व KF11 संघाने टिकवून ठेवले KPL सीझन 10 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन गाईज. तर लवलीबाईंना विनंती असेल की आपल्या शुभाचं टॉस कंप्लीट करायचं. प्लीज लवकर आपण सामन्याला सुरुवात करणार आहे. प्लीज चला आपण टॉस करूयात. चला टॉस करायचा लवकर. छापा हे जे कॉल कुणाचा आहे? हेड इज अ कॉल. आणि टॉस कुणी जिंकलाय? दिनेश. ओके चालेल. लगेच चला. निर्णय काय असेल तुमचा? विजय टॉस जिंकला. निर्णय काय? बॅटिंग. ओके. चला RO11 चला आतमध्ये.